नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशन नाशिकच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बँकेचं जे काही कॅलेंडर आहे, IBPSचं कॅलेंडर 15-16 जानेवारीला ते आलेलं आहे. त्यामध्ये आपला जो बँकिंगचा मेन एक्झामिनेशनचा जो सीझन आहे तो ऑगस्टपासून आपल्या एक्झाम चालू होणार आहेत. IBPS SBI PO क्लर्क, नंतर IBPS PO क्लर्क, त्याच्यानंतर मग RRB PO क्लर्क, आणि त्याच्या आधी एक एप्रिल महिन्यामध्ये RBI असिस्टंटची जी काही आहे ती प्री एक्झाम आहे. त्याच्यानंतर जूनमध्ये त्याचीच RBI असिस्टंटची मेन्स एक्झाम देखील आहे. आताच काल परवा जी झालेली एक्झाम आहे नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट, तिचीसुद्धा एखाद्या महिन्याने तिचीसुद्धा मेन्स एक्झाम असणार आहे. अशा एक्झामिनेशनचा जो आपला सीझन आहे तो वर्षभर IBPSचा जो कंटिन्यू असणारच आहे. त्या अनुषंगाने आपण एक यूट्यूब चॅनलवरती, आपल्या ज्या साकार एज्युकेशन नाशिक या यूट्यूब चॅनलवरती आपण एक स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस जे काही व्हिडिओ आहेत ते आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा बँकेच्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे स्टॅटिक बँकिंग जे कन्सेप्ट्स आहेत त्याच्या मी जे काही व्हिडिओज आहेत ते ह्या यूट्यूबच्या या सिरीजवरती मी अपलोड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते पूर्णपणे पब्लिकली ओपन असणार आहे. ते आम्ही प्रायव्हेट करणार नाही आहोत. त्यानुसार बघा, मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव मी राकेश गोराणे आहे आणि मी ते साकार एज्युकेशन नाशिक या जे काही क्लास आहे गंगापूर रोडला, त्यामध्ये मी एक 3 ते 4 महिन्यापासून तिथे मी एक बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर्स आणि स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस हा तिथे सब्जेक्ट शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी आज मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBIचा जो काही रिपोर्ट आहे आणि मॉनिटरी पॉलिसीचे जे काही फॉर्मेशन आहे त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. आजपर्यंत तुम्ही भरपूर यूट्यूब चॅनलवरती लोकांचे व्हिडिओ बघितले असेल, नॅशनल लेवलचे टीचर्स असतील किंवा इंटरनॅशनली जे तुम्ही काही फॉलो करत असाल टीचर लोकांना, परंतु आज तुम्हाला मी शाश्वत करीत इच्छितो की आज जर तुम्ही हा माझा व्हिडिओ जर पूर्णपणे बघितला तर तुमचा एकही मार्क या IBPSच्या एक्झाममधून तुम्हाला जाता कामा नये किंवा जाणारच नाही आहे. ठीक आहे, अशा मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत ह्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, RBIचे एक 3 इम्पॉर्टंट कार्यप्रणाली आहे जे 3 रिपोर्ट देत असतं. त्यामध्ये जो काही मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट तयार करणं, फॉरेन एक्सचेंजचे काही रिझर्व्स आहेत त्याचा रिपोर्ट तयार करणं, आणि त्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट देणं, असे 3 जे रिपोर्ट असतात ते RBI देत असतं. त्याच्यानुसार आपण एक RBIचं काही जी इम्पॉर्टंट कार्यप्रणाली आहे मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट, तिचं आपण आज डिटेलमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे, तर लगेच आपण आपल्या या जे काही इन्फॉर्मेशन आहे जी मॉनिटरी पॉलिसीची त्याच्या कंटेंटला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, बघा, RBIचे काही मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट जो आहे, थोडंसं आपण तिचं मॉनिटरी पॉलिसीचं आपण थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, की नेमकं एक्झॅक्टली मॉनिटरी पॉलिसीच्या बाबतीत जे काही आहे ते बॅकग्राऊंड काय आहे. तर मे 2016मध्ये RBI जे काही आहे त्यांनी जो ॲक्ट आहे RBI ॲक्ट 1934 त्याला अमेंडमेंट करण्यात आलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, आणि त्याला एक फ्लेक्झिबल इम्प्लेशन टार्गेट असायला हवं. जे काही आपण फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेट म्हणजे ते किती असायला हवं त्याची देखील मांडणी करण्यात आलेली आहे. फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेट हे त्यावेळेस ते अमेंडमेंट करून 4% ±2% ठेवण्यात आलं. म्हणजेच त्याचा अर्थ असं होतो की 2 to 6% या ब्रॅकेटमध्ये हे इन्फ्लेशन असायला हवं, असं सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे RBIला सांगितलं. आणि मग बघा, जे काही इन्फ्लेशन टार्गेट जे आहे ते ठरवण्यात आलेला जो सेक्शन आहे तो इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 45ZA जो काही RBIने निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये इन्फ्लेशन टार्गेटचं जे आहे ही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. हा सेक्शन 45ZA हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा वेळा जे काही इंटरव्ह्यूअर असतात ते सुद्धा तुम्हाला विचारत असतात की इन्फ्लेशन नेमकं एक्झॅक्टली कोणत्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. आणि हे जे इन्फ्लेशन टार्गेट आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलेलं आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठरवलेलं आहे, पण कन्सल्टेशन फक्त RBIचं घेतलेलं आहे, आणि हे 4% ±2% ते ठेवण्यात आलेलं आहे. मग त्याचं ही जे फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेट आहे ते कधीपासून स्टार्ट करण्यात आलं, तर 5 ऑगस्ट 2016 पासून तर 31 मार्च 2021 पर्यंत हे टार्गेट त्यांनी पूर्णपणे कंटिन्युअसली 5 वर्षासाठी ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, त्यानंतर 1 एप्रिल 2021 पासून तर 31 मार्च 2026 पर्यंत हेच जे काही फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेट आहे ते कंटिन्यू करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण बघा थोडंसं इन्फ्लेशनबद्दलच आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की इन्फ्लेशन एक्झॅक्टली आहे काय आहे. ठीक आहे, इन्फ्लेशन कशाला म्हणायला हवं आहे. ठीक आहे, तर इन्फ्लेशन बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं 1 मिनिटात मी तुम्हाला हे जर समराईज करून देतो की इन्फ्लेशन नेमकं एक्झॅक्टली काय आणि कसं.
तर इन्फ्लेशन बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडे सगळ्यात जास्त जे पीक होतं ते कांद्याचं होतं. पण समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 किलो जर कांदे आज 2026मध्ये जर तुम्ही 100 रुपयाला जर घेतले असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जर समजा इन्फ्लेशन जर समजा 10% असेल, तर हेच 10 किलो कांदे तुम्हाला नेक्स्ट इयरला 110 रुपयाला घ्यावा लागतील. ठीक आहे. आता मात्र जर तुम्ही 100 रुपयामध्ये जर घ्यायला गेले, तर मग तुम्हाला जर इन्फ्लेशन जर समजा 100 रुपयामध्ये तुम्ही जर 2027मध्ये जर घ्यायला गेलेत, तर तुम्हाला तेवढेच कांदे मिळतील का 100 रुपयामध्ये? 100 रुपयामध्ये तुम्हाला तेवढेच कांदे मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नक्कीच 9.56 ठीक आहे किंवा 8 असे काहीतरी असे 10 किलोपेक्षा नक्कीच तुम्हाला जे काय आहे ते कांदे तुम्हाला कमी मिळणार आहेत. यावरूनच तुम्हाला थोडंसं इन्फ्लेशनची थोडंसं डिटेल कळायला असेल की एक्झॅक्टली इन्फ्लेशन काय आहे. ठीक आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा पुढे जर गेल्यानंतर सेक्शन 45ZB हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे मॉनिटरी पॉलिसीचा RBI ॲक्ट 1934मध्ये. यामध्ये काय दिलेलं आहे की RBI पॉलिसी जो काही मॉनिटरी पॉलिसीचा रिपोर्ट आहे त्यामध्ये 6 मेंबरची ही जी एक फॉर्मेशन आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ 6 मेंबर फॉर द RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटीसाठी 6 मेंबर्स असायला हवे. आणि त्यामध्ये 6 मेंबर्स कोण कोण आहेत त्याची पण आपण इन्फॉर्मेशन पूर्णपणे घेऊया. त्यानंतर त्या सेक्शन हा इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांनो, सेक्शन 45ZAB मध्ये की 6 मेंबर मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मेंबर असायला हवी. आणि जर समजा ही जर मॉनिटरी पॉलिसीची जी काही कमिटी आहे फेलियर टू मेंटेन द इन्फ्लेशन टार्गेट, जर समजा यांनी जर इन्फ्लेशन टार्गेट मेंटेन नाही केलं, तर लगातार जर समजा यांनी 3 क्वार्टरमध्ये म्हणजे पूर्णपणे 9 महिन्यांसाठी जर मॉनिटरी पॉलिसी कमिटी जर ही रिपोर्ट समजा हे जे काही थ्रेशोल्ड दिलेलं आहे 4% टू टू 6%, ठीक आहे 4% प्लस और मायनस 2%, 4 to 6%, ठीक आहे 4 to 2 to 6%, ठीक आहे. यामध्ये जर थ्रेशोल्ड मेंटेन नाही झालं 3 क्वार्टरमध्ये, तर मग यांना जे काय आहे RBIला त्यांचा रिपोर्ट जनरेट करून हा सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावा लागेल. त्याची इन्फॉर्मेशन सेक्शन 45ZN मध्ये दिलेली आहे की जर समजा RBIने जर मॉनिटरी पॉलिसी क्रिएट केलेली आहे आणि ते मेंबर्स जर जे काही फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेट जे आहे 2 to 6%मध्ये ते मेंटेन नाही करू शकले, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही सरासरीचे काही इन्फ्लेशन असेल ते 2%च्या खाली गेलेलं असेल किंवा 6%च्या जर वरती जात असेल व पर थ्रेशोल्ड जर क्रॉस होत असेल लगातार 9 महिन्यांसाठी, तर मग मात्र त्या केसमध्ये RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी फेल झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचा एक रिपोर्ट जनरेट करून या RBIची काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्यांना हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट करायला लागतो. त्याची इन्फॉर्मेशन ही सेक्शन 45ZN मध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हे 3 सेक्शन इम्पॉर्टंट आहेत. बघा ही सेक्शन 45ZN RBI ॲक्ट 1934 मध्ये ही पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्यानंतर मग 45 सेक्शन ZN मध्ये मग जर समजा हा रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्यामध्ये त्यांना त्यांचे रिझन स्पेसिफाय करावे लागतील की कोणत्या कारणाने ही जी काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ती फेल झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यात रेमेडियल ॲक्शन्स काय आहेत, त्वरित सुधात्मक कारवाई काय आहे की जे टार्गेट ते लवकरात लवकर ते अचीव करू शकतील. त्यानंतर इस्टिमेट टाईम फ्रेम किती वेळात ते लवकरात लवकर ते अचीव करू शकतात. ठीक आहे. असा पूर्णपणे रिपोर्ट जनरेट करून अकॉर्डिंग टू द सेक्शन 45ZN RBI ॲक्ट 1934 हा रिपोर्ट RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो हे तिघं सेक्शन तुम्ही लक्षात ठेवा की पहिला सेक्शन आपण बघितलं की सेक्शन 45ZA त्याच्यामध्ये इन्फ्लेशन टार्गेट ठरवण्यात आलेले ते सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे विथ कन्सल्टेशन टेकन बाय द RBI. नंतर आपण सेक्शन 45ZB बघितला, त्यामध्ये फॉर्म्युलेशन ऑफ मॉनिटरी पॉलिसी कमिटीची काय आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन 45ZN त्याच्यामध्ये काय दिलेले की जर RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी जर फेल झाली तर त्याचा एक रिपोर्ट जनरेट करून त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट करावं लागेल. असे हे तिघं सेक्शन खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहेत बँकिंग एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. त्यानंतर आपण बघा ह्या मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीच्या मेंबर्स किती आहेत. याच्यामध्ये जी मॉनिटरी पॉलिसी आहे त्यामध्ये मेंबर्स किती असतात. त्याच्यामध्ये बघा एक गव्हर्नर असतो, टोटल 6 मेंबर्स असतात. किती मेंबर्स आहेत, 6 मेंबरची ही जी आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते. त्यामध्ये गव्हर्नर असतो. त्याच्यानंतर गव्हर्नर हा जो कोणी गव्हर्नर असेल तोच त्याचा चेअरपर्सन असतो, त्याला एक्स ऑफिशियो म्हटलं जातं. त्याच्यानंतर डेप्युटी गव्हर्नर आहे. ठीक आहे. डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI माता सध्या डॉक्टर पूनम गुप्ता ज्या आहेत, डॉक्टर पूनम गुप्ता या मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीच्या एक मेंबर आहेत.
त्यानंतर एक 1 ऑफिसर जे काही RBIचे जे काही सेंट्रल बोर्डचे ऑफिसर आहेत त्यामधून एका मेंबरला अपॉइंट करण्यात आलेलं आहे. मग ते RBI कडनं इंद्रनील भट्टाचार्य, ठीक आहे, इंद्रनील भट्टाचार्य यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मग डॉक्टर नागेश कुमार आहेत, त्याच्यानंतर सौगता भट्टाचार्य आहेत, त्याच्यानंतर प्रोफेसर रामसिंग आहेत. हे जे 3 आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं अपॉइंट करण्यात आलेले आहेत. आणि हे जे वरचे 3 आहेत, ठीक आहे, हे RBIने अपॉइंट केलेले आहेत. म्हणजे 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि 3 हे जे आहेत मॉनिटरी पॉलिसीचे मेंबर्स हे RBI कडनं असतात. असे टोटल 6 मेंबर्स असतात RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये. एक कोण असे गव्हर्नर आहे, दुसरं डेप्युटी गव्हर्नर आहे डॉक्टर पूनम गुप्ता, त्याच्यानंतर तिसरं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एक ऑफिसर असतो, त्याचं नाव आहे इंद्रनील भट्टाचार्य. हे RBI कडनं 3 जे मेंबर्स आहेत ते अपॉइंट करण्यात आले आहेत मॉनिटरी पॉलिसीमध्ये. त्याच्यानंतर 3 जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आहेत, डॉक्टर नागेश कुमार, त्याच्यानंतर सौगता भट्टाचार्य आणि प्रोफेसर रामसिंग यांना अपॉइंट करण्यात आलेले आहेत. हे जे आहेत हे सर्वपणे मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं जे काही अपॉइंट करण्यात आलेले आहेत ते सर्व इकॉनॉमिस्ट आहेत, स्ट्रॉंग इकॉनॉमिस्ट त्यांचं बॅकग्राऊंड आहे. अशा लोकांना ह्या मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीवरती त्यांना नेमण्यात आलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला थोडंसं पूर्णपणे आयडिया दिलं की सेक्शन 45ZB मध्ये फॉर्म्युलेशन ऑफ मॉनिटरी कमिटीचं पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा या मॉनिटरी पॉलिसीची कमिटीची पहिली मीटिंग, तर बघा पहिली मीटिंग कधी झाली आहे, 29 सप्टेंबर 2016. हा इम्पॉर्टंट MCQ आहे विद्यार्थी मित्रांनो, की मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा जी काही पहिली मीटिंग आहे ती कधी फर्स्ट टाइम कधी करण्यात आली, तर 29 सप्टेंबर 2019. त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती ॲटलिस्ट 4 टाइम्स इन अ इयर. हा क्वेश्चनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, की मॉनिटरी पॉलिसी जी आहे जी कमिटीची जी मीटिंग आहे वर्षातनं ॲटलिस्ट 4 टाइम्स होणं अपेक्षित आहे. 2 महिन्याला बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी जी आहे कमिटीची जी मीटिंग आहे ती बाय मंथली चालत असते. ठीक आहे, बाय मंथली चालत असते म्हणजे एका वर्षाला 12 मंथ. ठीक आहे, मग ती 6 वेळेस होणं 6 टाइम्स होणं अपेक्षित आहे. पण जर समजा 4 टाइम्स जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, 4 टाइम जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेले आहे बघा, प्रत्येक जे काही मेंबर्स आहेत मॉनिटरी पॉलिसीचे कमिटीचे जे काही मेंबर्स आहेत 6 मेंबर्स आहेत त्यांना प्रत्येकाला एक वोट देण्याचा अधिकार आहे. जेव्हा त्यांची मीटिंग होत असेल त्यांना रेट कट किंवा रेटच्या अगेन्स्ट जायचं असेल किंवा रेट इन्क्रीज करायचं असेल त्या केसमध्ये त्यांना प्रत्येकाला 1 वोट देण्याचा अधिकार आहे. मग असे 6 जण आहेत तर 6 मेंबर्सकडनं टाय होण्याची सिच्युएशन 100% पॉसिबल आहे. त्या केसमध्ये सेकंड वोट किंवा त्यालाच कास्टिंग वोट असं देखील म्हटलं जातं, तो वोट देण्याचा अधिकार गव्हर्नरकडे आहे. RBIचे गव्हर्नर असतात ते डिसाइडिंग वोट असतं. मग त्याच्या अगेन्स्ट त्याच्यानुसार रेपो रेट इन्क्रीज केला जातो किंवा डिक्रीज केला जातो. याची इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याला कास्टिंग वोट किंवा त्याला सेकंड वोट देखील असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. बघा पुढे काय दिलेलं आहे, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला थोडंसं मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा आपल्याला पूर्णपणे बॅकग्राऊंड कळालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. एक 10 मिनिटात तुम्हाला हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते नक्कीच व्यवस्थित कळालं असेल. त्यामध्ये तुम्हाला सेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यानंतर जे मॉनिटरी पॉलिसीमध्ये किती मेंबर्स आहेत तर त्यांचे नावं तुम्हाला माहिती असायला हवेत. इथपर्यंत गोष्ट पण आता जे काही एक्झामला ॲक्च्युअल चालू जे विचारलं जातं त्याच्याविषयी आपण बघा जाणून घ्या. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये 2 टाईप्स येतात विद्यार्थी मित्रांनो. काय असतात, 2 टूल्स असतात. कोणते कोणते, एक क्वांटिटेटिव्ह टूल्स असतं आणि एक क्वालिटेटिव्ह टूल्स. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह टूल्स आणि क्वालिटेटिव्ह टूल्स. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह टूल्स हे पर्टिक्युलर सेक्टर स्पेसिफिक असतात आणि क्वांटिटेटिव्ह टूल्स हे पूर्णपणे सर्व सेक्टरला केटर करण्याचं काम करत असतं. ठीक आहे, त्याच्यानुसार ते जे काय आहे इन्फ्लेशन म्हणजे मार्केटमध्ये लिक्विडिटी ॲडजस्टमेंट. इथे लिक्विडिटीचा जो अर्थ आहे तो आहे पैसा. ठीक आहे, मार्केटमध्ये बँकिंग फायनान्शियल सिस्टममध्ये मार्केटमध्ये आपण म्हणूया की पैशांचं उतरवणं किंवा तिथून तो पैसे इंजेक्शन करणं किंवा त्याला ॲब्सॉर्प्शन करून घेणं याला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट असं म्हटलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. मार्केटमध्ये याचा थोडंसं मी तुम्हाला एक ब्रॉड सेन्स सांगून देतो की एक्झॅक्टली मार्केटमध्ये लिक्विडिटी आहे किंवा लिक्विडिटी ॲब्सॉर्ब झाली तर त्याचा परिणाम नेमका एक्झॅक्टली इन्फ्लेशनशी कसा रिलेटेड आहे आणि RBI त्याचं कसं कंट्रोल करतं. ठीक आहे, मार्केटमध्ये समजा फॉर एक्झाम्पल लिक्विडिटी खूप प्रमाणात जास्त प्रमाणात आहे म्हणजे मार्केटमध्ये बँकिंग फायनान्शियल सिस्टमकडे जर पैसा खूप प्रमाणात असेल तर मग काय होईल की
बँकिंग जास्तीत जास्त बँकिंग जी व्यवस्था आहे ही जी लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व कोणाला बंधनकारक आहे किंवा ही मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा जो काही रेट कटशी जो काही संबंध आहे हे पूर्ण कोणाला यूज करता येणार आहे, जे शेड्यूल कमर्शियल बँक्स आहेत, ज्या RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये रजिस्टर्ड अशा बँक्स आहेत, अशा बँकांना ही मॉनिटरी पॉलिसीचे जे काही रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, नंतर MSA बँक रेट, SLR CRR यांचा जो फायदा घेता येणार आहे ते शेड्यूल कमर्शियल बँक्सलाच घेता येणार आहे. ठीक आहे, जर सेकंड शेड्यूलमध्ये असेल RBIच्या ॲक्ट 1934मध्ये अशाच बँकांना ह्या मॉनिटरी पॉलिसीचा जो काही रिपोर्टचा आहे किंवा त्याचा फायदा होणार आहे. तर बघा, तर मग हे याचं इम्प्रेशनशी नेमकं लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीचं मी तुम्हाला जे बोलताना सांगत होतो की लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी नेमकं कसं आहे मार्केटमध्ये. समजा की बँकिंग फायनान्शियल सिस्टममध्ये खूप जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध असेल तर ते काय करतील, जास्तीत जास्त लोन डिस्बर्स करण्याचा प्रयत्न करेल सर्वसामान्य जनतेला. ते अफोर्डेबल रेट्समध्ये ते त्यांच्याकडचं जे काही लोन आहे ते डिस्बर्स करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानुसार सर्वसामान्य जनतासुद्धा बँकिंग सिस्टमकडनं ते लोन आरामात त्यांना ॲक्सेस होईल, ते घेतील. ठीक आहे, त्यांच्या अफोर्डेबल रेटमध्ये असेल तर ते नक्कीच त्या प्रमाणात लोन घेतील. आणि त्यांनी एकदा जर लोन घेतलं तर ते काय करतील, ते दोन गोष्टींवरती खर्च करतात. ठीक आहे, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस. प्रोडक्ट असेल, शेतकरी जर असेल तो त्याला ट्रॅक्टर घ्यायचा नसेल तरी तो काय करेल, ट्रॅक्टर परचेस करेल. ठीक आहे, कारण त्याच्याकडे लोनचे पैसे अवेलेबल आहेत, इझिली लोन अवेलेबल आहे. आणि सर्व्हिसेस असेल तर सर्व्हिसेस फॉर एक्झाम्पल टुरिझम इंडस्ट्रीमध्ये त्याला अमेरिकेला जायचं नसेल तरी तो अमेरिकेला जाऊ शकतो कारण त्याच्या खिशात पैसे आहेत. ठीक आहे, बँकेकडनं त्याला लोन इझिली उपलब्ध झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मग प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसवरती जर त्यांना खर्च केले अशा सर्वसामान्य जनतेने तर मग काय होईल, त्यांची डिमांड जनरेट होईल आणि एखाद्या गोष्टीची डिमांड जनरेट झाली तर मग काय होईल, मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढेल विद्यार्थी मित्रांनो. आणि सेम त्याच्या अगेन्स्ट सिच्युएशन जे आहे आपण उलट घेऊया की समजा मार्केटमध्ये जर समजा की बँकिंग फायनान्शियल सिस्टमकडे पैसाच उपलब्ध नाही आहे तर मग त्या केसमध्ये काय होईल, मार्केटमध्ये जर पैसा बँकिंग फायनान्शियल सिस्टमकडे जर पैसाच उपलब्ध नाही आहे तर सर्वसामान्य जनतेला जो काही बँक जे आहे ती जे काही लोन देणार आहे ते कमी प्रमाणात देणार आहे. आणि मग जे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसवरती जो काही खर्च होणार आहे तो सुद्धा कमी प्रमाणात होणार आहे. म्हणजे इन द सेन्स, एक शॉर्ट सेन्समध्ये आपण म्हणू की डिमांड जनरेट, मार्केटमध्ये डिमांड एवढी नाही आहे, डिमांड खूप कमी आहे. आणि एखाद्या गोष्टीला जर डिमांड नसेल तर त्यामध्ये आपल्याला इम्प्रेशन आपल्याला नक्कीच कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करता येईल. हेच लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीचं जे काही प्रिन्सिपल आहे ते इंट्रोड्यूस जे काही केलं गेलं त्याच अनुषंगाने त्याला जे काही इंट्रोड्यूस करण्यात आले तेच दिले बघा. LF refers to the Reserve Bank of India's operations through the injects and absorption of liquidity into or from the banking system. LFचा जो काही आहे आणि जे काही इन्फॉर्मेशन दिली लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी त्याची 1998मध्ये नरसिम्हन कमिटी 1 आणि 2 च्या अनुषंगाने, त्याला नरसिम्हन कमिटी असंच देखील म्हटलं गेलेलं आहे, त्याच्या अनुषंगाने 1998मध्ये लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी हा कन्सेप्ट जो काही आहे तो इंट्रोड्यूस करण्यात आला. हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट, हा MCQ आहे एक बँकिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, त्याच्यानंतर मग या लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये आपण काय काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. रेपो रेट बघणार आहोत, रिव्हर्स रेपो रेट बघणार आहोत, त्यानंतर SDF बघणार आहोत, त्याच्यानंतर MSF आहे, बँक रेट आहे, त्याच्यानंतर SLR आहे, CRR आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत. या सर्व गोष्टी आपण 1 बाय 1 ह्या पूर्ण एकच लेक्चरमध्ये आपण या सर्व कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. मग बघा, पुढे गेल्यानंतर जर लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी जी आहे ही डे टू डे बेसिसवरती चालत असते. डे टू डे बेसिसवरती म्हणजे कसं आहे की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जे आहेत हे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीमध्ये डे टू डे बेसिसवरती चालत असते. म्हणजे ज्या RBI एक सेट टायमिंगला त्याचं ऑप्शनिंग करत असते, त्यामध्ये शेड्यूल कमर्शियल बँक पार्टिसिपेट करतात आणि मग त्या ऑप्शनिंगमध्ये ते पार्टिसिपेट करून त्यांचं जे काही त्यांना RBIकडनं लोन घ्यायचं असेल किंवा RBIकडे त्यांची सरप्लस कॅश जमा करायची असेल अशा केसमध्ये ती जी काही लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी ही चालत असते. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे जे आहे एक ठराविक सेट ऑफ टाईम पिरियड जो RBIने दिलेला आहे त्यावेळेस ती होत असते. ठीक आहे, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता आपण एक्झॅक्टली चालू करूया. पहिले आपण बघूया क्वांटिटेटिव्ह टूल्स. ठीक आहे, इथून आपल्याला खूप सारे जे काय आहे ते MCQ आपल्याला बघायला भेटतील. क्वांटिटेटिव्ह टूल्स मी सांगितल्याप्रमाणे क्वांटिटेटिव्ह जे टूल्स आहेत ते पूर्णपणे ओव्हरऑल सर्व सेक्टरसाठी उपलब्ध आहेत. ठीक आहे, आणि क्वालिटेटिव्ह टूल्स हे फक्त सेक्टर स्पेसिफिक पर्टिक्युलर सेक्टरमध्ये एखादा त्याच्यामध्ये क्रेडिट त्याच्यामध्ये पैसे त्यांना मार्केटमध्ये पैसे ॲब्सॉर्ब करायचे, इंजेक्शन करायचे, त्यासाठी ते यूज केले जातात. त्याचंही पुढे मी डिस्कशन करणार आहे, ते एक शॉर्टमध्ये आपण ते पण बघणार आहोत. बघा, रेपो रेटला रिपर्चेस रेट देखील असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रिपर्चेस रेट. ठीक आहे,
रिपर्चेस रेट का म्हणतात ते तोही तुम्हाला मी पूर्णपणे व्यवस्थित समजावून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. रेपो रेट म्हणजे काय बघा, द रेट ॲट विच, इथे जी इन्फॉर्मेशन जी काही दिलेली आहे स्लाईडवरती ही तुम्हाला पूर्णपणे RBIच्या लँग्वेजमध्ये दिलेली आहे. ती समजण्यास थोडीशी क्लिष्ट वाटू शकते तुम्हाला, पण मी तुम्हाला एक शॉर्ट वेमध्ये समजावून सांगतो की द रेट ॲट विच बँक शेड्यूल कमर्शियल बँक टेक्स अ लोन फ्रॉम द RBI बाय प्रोड्युसिंग अगेन्स्ट द सम कोलॅटरल, त्याच्या अगेन्स्ट जे काही कोलॅटरल देईल त्याच्या अगेन्स्ट ते RBIकडनं ते लोन घेतात. त्या केसला आपण काय म्हटलं जातं, रेपो रेट असं देखील म्हटलं जातं. बघा, जे काही कोलॅटरल जे इन्वॉल्ड आहे, कोलॅटरल हे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या दोघांमध्ये कोलॅटरल इन्वॉल्ड आहे. बाकीच्या पुढचे जे काही क्वांटिटेटिव्ह टूल्स आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल इन्वॉल्ड, सिक्युरिटी इन्वॉल्ड नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग याचा इन्फ्लेशनशी नेमका संबंध काय आहे विद्यार्थी मित्रांनो. आज जर तुम्ही बघायला गेले तर रेपो रेट आज जर तुम्ही बघितलं असेल 4 ते 5 फेब्रुवारीला जो काही रिपोर्ट आलेला आहे RBIचा, त्यामध्ये रेपो रेट जो ठेवण्यात आलेला आहे तो 5.25% ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, किती ठेवण्यात आले विद्यार्थी मित्रांनो, 5% ठेवण्यात आलेला आहे, 5.25% ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग याचा इन्फ्लेशनशी नेमका संबंध कसा आहे बघा. जर समजा 5.25 आहे आणि जर RBIने हा जर मॉनिटरी पॉलिसीची कमिटीची मीटिंग झाली आणि त्यामध्ये हा रेपो रेट जर समजा RBIनं इन्क्रीज केला, 5.25 चालू आहे आणि तो जर समजा 8% जर केला तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही बँकांना, शेड्यूल कमर्शियल बँकांना जे काही लोन मिळणार आहे RBIकडनं ते महाग होणार आहे. आणि ते जर महाग झालं, समजा फॉर एक्झाम्पल ते जर लोन महाग झालं 8%पर्यंत जर ते पोचलं असेल, त्या केसमध्ये काय होईल, बँका ज्या आहेत, जे समोरच्या कस्टमर असेल ते सर्वसामान्य जनतेला जे काही लोन प्रोव्हाइड करणार आहे ते सुद्धा ते काय देणार आहेत, जास्त रेट ऑफ इंटरेस्टने देणार आहेत. किंवा का जास्त रेट ऑफ इंटरेस्टने देणार आहेत, त्यांचं एक ठरवलेलं मार्जिन असतं, त्यांना तेवढं ते मार्जिन ते ठेवतात आणि त्याच्या अगेन्स्टवर मग ते लोन जे आहे ते कस्टमरला प्रोव्हाइड करत असतात. मग अशा केसमध्ये काय होऊ शकतं, जर समजा रेपो रेट जर वाढवून दिला 8% झाला आणि जे काही कस्टमर आहेत त्यांना एज्युकेशन लोन 12%, 13%ने मिळत असेल, हाऊसिंग लोन 11 किंवा 12%ने जर मिळत असेल, तेच जर लोन त्यांना 15-16% जर वाढवून गेलं तर नक्कीच त्यांची विलिंगनेस, जी काही शेड्यूल कमर्शियल बँकडनं लोन घेण्याची जी काही विलिंगनेस असेल ती कमी होऊन जाईल. ते जे काही लोन घेण्याचं प्रमाण कमी असेल, कस्टमर्स नक्की नाराज होतील आणि मग त्या केसमध्ये लोन जर घेणारे लोकच कमी असतील तर मग त्यांच्याकडनं प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती खर्च कमी होईल. प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती खर्च काय होणार आहे, तो कमी होणार आहे. आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती जर खर्च कमी झाला विद्यार्थी मित्रांनो तर त्यांची काय होणार आहे, डिमांड जनरेट होणार नाही आहे, डिमांड कमी होईल. आणि एखादी गोष्टीची डिमांड कमी झाली तर ते काय होतं, आपोआप इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्या अगेन्स्ट सेम सिनॅरिओ, जर समजा आपण जे काही रेपो रेट आहे, रेपो रेट जर आहे RBIनं तो डाऊन केला, फॉर एक्झाम्पल 5.25% चालू आहे आणि RBIनं तो 3%पर्यंत जो कमी केलेला हा, तर मग याच्या 3%पर्यंत जर कमी केला तर आपण काय म्हणू शकतो की बँकांना जे काही लोन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते लोन मात्र मग काय होणार आहे, स्वस्त मिळणार आहे. आणि जर स्वस्त मिळणार असेल तर जास्तीत जास्त शेड्यूल कमर्शियल बँक्स या RBIकडनं लोन घेतील आणि जास्तीत जास्त लोन ते डिस्बर्स करण्याचा, सर्वसामान्य जनतेला ते लोन डिस्बर्स करण्याचा प्रयत्न करतील. आणि जर असं लोन जास्त डिस्बर्समेंट करण्यात आलं आणि जे रेट ऑफ इंटरेस्ट देखील कमी आहे, मग असं जर बँकेला जर समजा RBIकडनं कमी रेट ऑफ इंटरेस्टनं ते लोन मिळत आहे तर ते सुद्धा सेम सिनॅरिओ, तेच प्रिन्सिपल, ते पुढेही जे काही लोन देणार आहेत ते सुद्धा कमी रेट ऑफ इंटरेस्टनं ते सर्वसामान्य जनतेला ते लोन प्रोव्हाइड करणार आहेत. आणि मग त्या केसमध्ये भरपूर जे काही सर्वसामान्य जनता आहे ती लोन घेण्याचा प्रयत्न करेल बँकांकडनं, शेड्यूल कमर्शियल बँक्सकडनं. आणि मग ते प्रोडक्ट आणि जे काही लोन त्यांच्याकडे जर पैसे आलेत तर नक्कीच साहजिकच आहे की ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती त्याचं जे काही आहे त्यांच्या जे पैसे ते खर्च करणार आहेत. आणि अशा केसमध्ये जर प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती जर खर्च केलेत तर त्यांची डिमांड पूर्णपणे मार्केटमध्ये, ओव्हरऑल मार्केटमध्ये त्याची जनरेट होईल. आणि एखाद्या गोष्टीची डिमांड जनरेट झाली की साहजिकच आहे तिथे इन्फ्लेशन होण्याचे चान्सेस साहजिक 100% असतात. ठीक आहे, बघा इन्फ्लेशनचा एक्झॅक्टली रेपो रेट आणि याचा काय संबंध आहे, तुम्हाला रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर इन्फ्लेशन काय होतं हे तुम्हाला एक्झॅक्टली कळालेलं असेल. ठीक आहे, रेपो रेट आणि इन्फ्लेशन हे टोटली काय आहे, इनव्हर्स प्रोपोर्शन रिलेशन आहे. याच्यावरून आपल्याला एक फायनल कन्क्लुजन काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. रिव्हर्स रेपो रेट, सेम त्याच्या अगेन्स्ट बघा रिव्हर्स रेपो रेट काय आहे. रिव्हर्स रेपो रेटमध्ये एक त्याच्या अगेन्स्ट सेम अपोजिट आहे रेपो रेटच्या, पण थोडंसं वेगळ्या सेन्समध्ये याची जी काही मांडणी केलेली आहे. बँकांकडे जर समजा सरप्लस कॅश उपलब्ध असेल
म्हणजे मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची क्रेडिट ग्रोथ नाही आहे, पण बँकांकडे भरपूर प्रमाणात सरप्लस कॅश शिल्लक आहे मार्केटमध्ये क्रेडिट ग्रोथ नसल्यामुळे. अशा वेळेस बँक काय करेल की मार्केटमध्ये क्रेडिट ग्रोथ नाही आहे तर बँक त्यांची सरप्लस कॅश ही RBIकडे पार्क करत असते, म्हणजे RBIकडे देत असते ॲज अ डिपॉझिट्स म्हणून, ठीक आहे, जमा करत असते. आणि त्याच्या अगेन्स्ट काय करत असतं RBI जे आहे त्याला एक कोलॅटरल सिक्युरिटी जे आहे RBI त्याचे अगेन्स्ट एक कोलॅटरल सिक्युरिटी ही बँकांना दी आहे जी देत असते. विद्यार्थी मित्रांनो, या रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये दोघांमध्ये काय आहे तर कोलॅटरल सिक्युरिटी इन्वॉल्ड आहे. मागे जो आपण एक कन्सेप्ट बघितला त्याच्यावर आपण एकदा पुन्हा जाऊया विद्यार्थी मित्रांनो. रिपर्चेस रेट का असं म्हटलं गेलं आहे त्याचं थोडंसं मला सांगायचं राहून गेलं. रिपर्चेस रेट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, जे बँकांनी कोलॅटरल सिक्युरिटी जे काही लोन घेण्याच्या अगेन्स्ट जे काही RBIला दिली होती आणि ज्या काही कालांतरानंतर बँक जे आहे ते लोन रिपे करणार आहे कोणाला, RBIला. जर ते लोन रिपे झालं त्याच्या अगेन्स्ट मग RBI काय करेल, लोन जर पूर्णपणे रिपे केलं गेलं RBIला त्यांची जी काही कॅपिटल आहे ती पूर्णपणे दिली गेली, जे कॅपिटल आणि इंटरेस्ट पूर्णपणे दिलं गेलं त्याच्या अगेन्स्ट मग ते RBI करेल त्यांच्याकडे जी कोलॅटरल सिक्युरिटी पार्क केली होती ती पुन्हा RBI जी आहे ती शेड्यूल कमर्शियल बँक्सला रिटर्न देऊन टाकेल. आणि अशा जो काही ॲग्रीमेंट आहे त्यालाच काय म्हटलं जातं मग ते रिपर्चेस रेट देखील असं म्हटलं जातं. बघा तुम्हाला हा रिपर्चेस रेटचा मला थोडंसं सांगायचं राहून गेलं. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे जर बघितलं की सेम त्याच्या उलट आपण रिव्हर्स रेपो बँकांची सरप्लस कॅश ही RBIकडे ते देत असतात आणि RBI त्याच्या अगेन्स्ट त्यांना शेड्यूल कमर्शियल बँक्सला एक कोलॅटरल सिक्युरिटी देत असते. आणि दोघांमध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या दोघांमध्ये काय आहे कोलॅटरल सिक्युरिटी इन्वॉल्ड आहे. बाकीच्या पुढचे जे काय आपण बघणार आहोत SDF असेल, MSF असेल, बँक रेट असेल, CRR, SLR यामध्ये कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी इन्वॉल्ड नाही आहे. ठीक आहे, मग याचा जो काही इन्फ्लेशनशी याचा संबंध कसा आहे बघा. रिव्हर्स रेपो रेट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स रेपो रेट जो आहे सध्या आता किती चालू आहे तो फिक्स्ड आहे. ठीक आहे, एप्रिल 2022 पासून तो फिक्स करण्यात आलेला आहे. किती 3.35 ठीक आहे, 3.35% हा पूर्णपणे फिक्स्ड ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, बऱ्याच दिवसापासून हा फिक्स्ड ठेवण्यात आलेला आहे. मग या केसमध्ये 3.35% जर रेट ऑफ इंटरेस्ट देत असेल त्याच्या सरप्लस कॅशवरती जर RBI त्यांना 3.35% व्याज जर देत असेल तर साहजिकच हा निग्लिजिबल रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्याला काउंटर करण्यासाठी मग जी काही डॉक्टर उर्जित R पटेल यांची कमिटी सेटअप करण्यात आली आणि SDF स्टँडिंग डिपॉझिटरी फॅसिलिटी याचं निर्माण करण्यात आलेलं आहे. त्याची पण आपण डिटेल पूर्णपणे बघू. पण याचा नेमका याचा जो आहे हे जे टूल 2022 हे इन्फ्लेशन कसं कंट्रोल करत होतं याचा आपण थोडंसं एक सिनॅरिओ बघू. ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट समजा 3.35 चालू आहे आणि तो जर रेट समजा RBIनं तो जर इन्क्रीज केला, 3.35 चालू आहे आणि RBIने समजा फॉर एक्झाम्पल तो 6% केला. ठीक आहे, किती केला विद्यार्थी मित्रांनो, 6% केला. ठीक आहे, साहजिकच आहे की बँकांकडे जी मार्केटमध्ये क्रेडिट ग्रोथ नाही आहे, पण जर समजा RBI एवढं चांगलं व्याजदर उपलब्ध करून देत असेल 6%, तर बँका जास्तीत जास्त त्यांची सरप्लस कॅश RBIकडे पार्क करतील. त्याच्या अगेन्स्ट त्यांना जास्त 6%चा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे चांगला रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना RBIकडनं मिळत आहे. मग अशा केसमध्ये बँकांची काय आहे, त्यांचा जो काही कमाई आहे ती चांगली होणार आहे. म्हणजे बँकांकडे जो काही सरप्लस कॅश आहे ती जर त्यांना RBIला जर ॲब्सॉर्प्शन करून घ्यायची असेल, म्हणजे बँकिंग फायनान्शियल सिस्टममध्ये सरप्लस कॅश उपलब्ध आहे आणि एखादी कॅश जर बँकिंगकडे जर समजा जास्त सरप्लस कॅश असेल त्याचं ॲब्सॉर्प्शन करायचं असेल तर मग बँकिंग काय करेल, RBI जो काही रिव्हर्स रेपो रेट आहे तो इन्क्रीज करून देईल आणि मग जास्तीत जास्त बँका त्यांच्याकडे RBIकडे पैसे पार्क करतील आणि सिस्टममधून बँकिंग फायनान्शियल सिस्टममधून तो पैसा काय होईल, ॲब्सॉर्ब होईल. आणि बँकिंग फायनान्शियल सिस्टममधून पैसा जर ॲब्सॉर्ब झाला तर मग काय होतील की सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा जो काही पैसा आहे त्याचं प्रमाण देखील कमी होईल. त्याच्या प्रमाण कमी झाल्यामुळे काय प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती जो काही खर्च होणारा पैसा आहे तो कमी होईल आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती जर पैसा कमी खर्च झाला तर त्याची डिमांड कमी होईल आणि एखाद्या गोष्टीची डिमांड कमी झाली की पुन्हा तेच प्रिन्सिपल लागू होतं की मार्केटमध्ये थोडीशी इन्फ्लेशन कंट्रोल होईल. त्याच्यानंतर जर समजा हेच जर रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो समजा त्यांनी डाऊन करून दिला, कमी केला, 3.35 चालू आहे आणि तो जर समजा 2% जर समजा RBIनं नेला तर मग नेमकं काय होईल. ठीक आहे, नेमकं काय होईल तर बघा, जे आहे RBI खूपच कमी रेट ऑफ इंटरेस्ट देत आहे बँकांना त्यांच्या सरप्लस कॅशवरती. अशा केसमध्ये बँक काय करतील, बँकची विलिंगनेस नसणार आहे की जास्त त्यांच्याकडची जी काही एक्स्ट्रा अमाऊंट आहे, सरप्लस अमाऊंट आहे ती RBIकडे ते पार्क करणार नाही आहे आणि त्यांनी पार्क नाही केली तर ते जास्तीत जास्त मार्केटमध्ये क्रेडिट ग्रोथ शोधण्याचा प्रयत्न करतील, कस्टमरला देण्याचा ते लोन डिस्बर्समेंट करण्याचा ते प्रयत्न करतील आणि मग काय होईल त्याच्यानुसार बघा मग मार्केटमध्ये ते पैसे देण्याचा प्रयत्न करतील आणि मग
त्याच्यानुसार त्यांना सर्वसामान्य जनतेला ते क्रेडिट देण्याचा प्रयत्न करतील आणि मग ती जनतेकडे जर इझिली लोन ॲक्सेस झालं तर ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती खर्च करतील आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती खर्च केला तर त्या गोष्टींची डिमांड जनरेट होईल आणि डिमांड जनरेट झाली की त्या एखाद्या गोष्टीची डिमांड आली की त्याचं इन्फ्लेशन होतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे याचा दोघांचा जो सेन्स तुम्हाला लक्षात आला असेल की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे दोघं काय इन्फ्लेशनशी इनवर्स प्रोपोर्शन रिलेशन आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दोघंही गोष्ट समजावून सांगितलं की इन्क्रीज आणि डिक्रीज रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याच्यानं काय होऊ शकतं इन्फ्लेशनचं हे तुम्हाला थोडासा टोटल जो काही सिनेरिओ आहे तो लक्षात आलेला विद्यार्थी मित्रांनो असं मी समजतो आणि पुढे जातो. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही पुन्हा एकदा लेक्चर रिवाइंड करून बघा, हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर बघा रिव्हर्स रेपो रेटमध्ये ज्या आहे हे जे ऑपरेशन्स आहेत दोघांमध्ये कोलॅटरल सिक्युरिटी इन्वॉल्ड आहे. ठीक आहे, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोलॅटरल सिक्युरिटी इन्वॉल्ड आहे आणि रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे डे टू डे बेसिसवरती चालत असतात. लिक्विड ॲडजस्टमेंट फॅसिलिटी आहे, डे टू डे बेसिसवरती चालत असते. RBI एक ठराविक वेळेला जो आहे दिवसाचा एक ठराविक वेळ असतो त्यामध्ये RBI ऑप्शनिंग करत असते. त्यामध्ये आपल्या सर्व शेड्यूल कमर्शियल बँक्स ज्यांना लोन हवं आहे किंवा त्यांना सरप्लस कॅश RBIकडे पार्क करायची असेल अशा बँकांना त्या ऑपरेशन्समध्ये त्यांना पार्टिसिपेट करावं लागतं आणि मग त्यांना लोन घेता येतं किंवा त्यांची सरप्लस कॅश RBIकडे त्यांना जमा करता येते. ठीक आहे, त्याच्यासाठी म्हणजे टाईम कन्झ्युमिंग फॅक्टर हा जो आहे त्याच्यामध्ये हा इन्वॉल्व आहे. ठीक आहे, RBIच्या वेळ वाट बघावं लागते शेड्यूल कमर्शियल बँकला की रेपो ऑपरेशन्स केव्हा होणार आहेत, रिव्हर्स रेपो ऑपरेशन्स केव्हा होणार आहेत. त्याला काउंटर करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो रिव्हर्स रेपो रेट जो आहे त्याला काउंटर करण्यासाठी किंवा 3.35% हा खूपच कमी व्याजदर आहे त्याला काउंटर करण्यासाठी RBIने एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली. डॉक्टर उर्जित आर पटेल यांची कमिटी फॉर्मेशन करून त्याचं आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तो काय पॉईंटर आहे तर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, त्याला SDF असं देखील शॉर्टमध्ये म्हटलं जातं. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी जो सध्याला बघा स्टँडिंग डिपॉझिटची काही फॅसिलिटी आहे ती जी आहे सध्याला 5% चालू आहे. ठीक आहे, किती झाले विद्यार्थी मित्रांनो 5% चालू आहे. ठीक आहे, 5%. पण मग याच्यामध्ये रिव्हर्स रेपो रेटपेक्षा एक्झॅक्टली उलट म्हणजे काय आहे की यामध्ये बघा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जे काही ऑपरेशन आहेत हे शॉर्ट टर्मसाठी एकदम गरजेचे आहेत. जे ओव्हरनाईट बेसिसमध्ये म्हणजे शॉर्ट टर्मसाठीच केले गेले जे काही ऑपरेशन्स आहेत. पण मात्र हे जे SDF आहे हे लॉंग टर्म पण आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही, अनकोलॅटराइज आहे. ठीक आहे, याचं आपण बघा the rate at which Reserve Bank of India accepts the deposit uncollateralized deposits म्हणजे काय आहे बघा रिव्हर्स रेपो रेट सारखंच आहे पण यामध्ये RBIला कोणत्याही प्रकारची जी काही सिक्युरिटी आहे ती कोणाला शेड्यूल कमर्शियल बँकला द्यायची गरज नाही आहे आणि हे जे काही ऑपरेशन्स आहेत हे लॉंग टर्म पण असणार आहे. ठीक आहे, आणि मग याचा जे काही SDFला जे आहे त्यांनी फ्लोर रेट किंवा जे काही रेपो रेट आहे त्याला 25 बेसिस पॉईंटने हे कमी असतं आणि त्याला फ्लोर ऑफ द LAF कॉरिडॉर देखील म्हटलं आहे. हे LAF कॉरिडॉर नेमकं काय आहे ते आपण बघूया. LAF कॉरिडॉर ठीक आहे, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीचा हा जो कॉरिडॉर आहे ठीक आहे याचं एक्झॅक्टली म्हणणं काय आहे. ठीक आहे, मेन तर आपला काय आहे रेपो रेट आहे. ठीक आहे, तुम्हीही बऱ्यापैकी तुम्ही द हिंदू वाचत असाल त्यामध्ये तुम्हाला रेपो रेट कट डाऊन दर 2 महिन्याने तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन कळत असते की RBIकडे अकोमोडेटिव्ह स्टान्स आहे किंवा न्यूट्रल स्टान्स आहे किंवा हॉकी स्टान्स आहे त्याच्यानुसार रेपो रेट कमी केला आहे का जास्त केलेला आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. तर रेपो रेटपेक्षा जो SDF आहे त्याला काय आहे 25 बेसिस पॉईंटनं कमी आहे. ठीक आहे, किंवा 0.25%ने त्याला कमी. म्हणजे आज आपण बघितलं तर रेपो रेट जो आहे तो 5.25% आहे विद्यार्थी मित्रांनो. किती आहे 5.25%. त्याच्या SDF 0.25 बेसिसनं कमी किंवा 0.25%नं कमी हा म्हणजे 5% आहे. सध्याच्या बायमंथली मॉनिटरी पॉलिसीचा जो रिपोर्ट आला होता 4 ते 5 फेब्रुवारीमध्ये त्याची ही इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर MSF जो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आहे तो हा जो आहे हा 0.25%ने जास्त आहे किंवा 25 बेसिस पॉईंटनं रेपो रेटपेक्षा जास्त असतो. ठीक आहे, या म्हणजे आता सध्याला किती चालू आहे तर 5.5% चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. याला फ्लोर रेट SDF प्लस फ्लोर ऑफ द LAF कॉरिडॉर म्हटलेलं आहे. ठीक आहे, फ्लोर ऑफ द LAF कॉरिडॉर म्हटलं गेलेलं आहे आणि याला सीलिंग रेट असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, काय म्हटलं गेलं आहे सीलिंग रेट म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, रेपो रेटच्या अनुषंगाने. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आले असेल. आणि SDF जो काय आहे बघा SDFची जी कन्सेप्ट आहे एप्रिल 2022मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. उर्जित आर पटेल कमिटीचं रिकमेंडेशन होतं त्याच्यानुसार त्याचं कधी फोर्समध्ये आलं त्याचं पण आपण सेक्शन बघूया. सेक्शन 17 RBI ॲक्ट 1934मध्ये त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे तुम्हाला कळालेलं असेल SDFचं एक्झॅक्टली काय मिनिंग आहे. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये बघा
बघा याचं जे काही फॉर्मेशन आहे मॉनिटरी पॉलिसीचं फ्रेमवर्कमध्ये, चेअरमन जे होते जे काही करण्यात आली होती 2014मध्येच त्यांचं याचं जे आहे पॉलिसी कमिटीने एक चेअरमॅनशिप दिली होती डॉक्टर उर्जित आर पटेल कमिटीच्या मार्फत. एस डी एफचं थोडंसं बॅकग्राऊंड बघून घेऊया आपण. त्याच्यानंतर त्याला एनेबल्ड 2018मध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर सेक्शन 17 ऑफ आर बी आय ॲक्ट 1934 त्यांनी एक आर बी आयने एम्पॉवरमेंट दिले की एस डी एफला इंट्रोड्यूस करण्यात आलं. आणि त्याचं ॲक्च्युअल जे काही आहे लॉन्चिंग किंवा आपण इम्प्लिमेंटेशन म्हणूया ते एप्रिल 2022पासून एस डी एफचं इम्प्लिमेंटेशन झालं. का करण्यात आलं असेल? रिव्हर्स रेपो रेटला काउंटर करण्यासाठी एस डी एफ का इंट्रोड्यूस करण्यात आले? बघा रिव्हर्स रेपो रेटमध्ये आर बी आय जे आहे ते खूप कमी रेट ऑफ इंटरेस्ट देत होतं कोणाला, शेड्यूल कमर्शियल बँकना. आणि कोलॅटरल पण सिक्युरिटी त्यांना आर बी आयला बँकांना द्यावं लागत होती. ठीक आहे. पण मात्र जेव्हापासून हा जो कन्सेप्ट आला एस डी एफमध्ये आर बी आय काय बँक जी आहे ती सरप्लस कॅश मात्र आर बी आयकडे देईल, पण त्याच्या अगेन्स्ट आर बी आय चांगला रेट ऑफ इंटरेस्ट पण देत आहे. 5% आताच्या बाय मंथली पॉलिसी रिपोर्टनुसार 5% देत आहे. ठीक आहे. मग या 5% आणि मग तो 3.35% यामध्ये चांगला जो आहे तो एच डी एफच आहे. कारण की जो आता जो एच डी एफ आहे तो बऱ्यापैकी फिक्स ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये बँका कोणीही पार्टिसिपेट करत नाही आहे. पण मात्र एच डी एफमध्ये बँक जे आहेत ते इन्व्हॉल्व करण्यासाठी जे काही आहे ते तयार असतात. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे एस डी एफमध्ये जो काही सिक्युरिटी जी काही बँककडे किंवा बँक जी आपली सरप्लस कॅश जी आर बी आयकडे देत असते, ठीक आहे, ती जी सिक्युरिटी आहे ते जे सरप्लस कॅश आहे ते बँकांच्या एस एल आर सिक्युरिटीमध्ये काउंट केले जातं. ठीक आहे. आत्ताच्या जर कंडिशनला तुम्ही जर बघितलं तर एस एल आर किती आहे तर 18% आहे. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो तो जो बाय मंथली पॉलिसी रिपोर्टनुसार 4-5 फेब्रुवारी 2026 नुसार तो किती ठरवण्यात आलेला आहे तर तो 18% आहे. आणि ही जर एस डी एफमध्ये तुम्ही जर आर बी आयने जे पैसा गुंतवलेला बँकांनी जो पैसा गुंतवलेला आहे तो त्यांना जो एस एल आरमध्ये सिक्युरिटीजमध्ये तो काउंट केला जातो. ठीक आहे. त्याचा हा डबल फायदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढच्या केसमध्ये जर आपण गेलो, पुढच्या केसमध्ये जर आपण स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये आपण जर बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल इन्व्हॉल्व नाही आहे याची आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेतली. म्हणजे सेम जसं रिव्हर्स रेपो रेटमध्ये जे काही आहे जर समजा आर बी आयला बँकिंग फायनान्शियल सिस्टममधून जर मनी ॲब्सॉर्प्शन करायचं असेल तर ते सेम ऑपरेशन देखील यामार्फत जे काही जो रेट आहे जो एस डी एफ आहे तो इन्क्रीज करून जे आर बी आय आहे ते मार्केटमधून बँकिंग फायनान्शियल सिस्टममधून तो ॲब्सॉर्ब करू शकते आणि इंजेक्शन पण देखील करू शकते. बघा त्याच्यानंतर मग हे जे आहे याचे सेक्शन दिलेले आहेत. सी आर आरचा सेक्शन कॅश रिझर्व रेशो इट विल नॉट क्वालिफाय टू मेंटेन द सी आर आर अंडर द सेक्शन 42. हा सेक्शन इम्पॉर्टंट आहे. कॅश रिझर्व रेशो आपण पुढे बघूच की सी आर आरचा जो सेक्शन आहे सेक्शन 42 आहे. आणि एस एल आरचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 24 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 दिलेला आहे. म्हणजेच मी जे सांगितलं तुम्हाला की एस डी एफमध्ये जो काही बँक जी आहे जी कॅश आपली सरप्लस कॅश जी आर बी आयकडे देणार आहे ती एस एल आर सिक्युरिटी म्हणून काउंट केली जाते, पण मात्र सी आर आर सिक्युरिटी म्हणून ती काउंट केली जात नाही आहे. हा पॉईंट तुम्ही एकदम प्रामुख्याने लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की याच्यावरतीच बऱ्याचशा वेळा इंटरव्ह्यू तुम्हाला गुगली घेत असतो आणि ते तर आपल्याला जर कळालं नाही तर मग ते जे काही बँकिंग याला जर समजा मॉनिटरी पॉलिसीज प्रॉपर कळत नाही आहे तर तो देणारे जे मार्क्स आहेत ते देखील आपल्याला तो काय देणार आहे कमी प्रमाणात देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी हे जे मी एल एफ कॉरिडॉर सांगितला, हा जो एल एफ कॉरिडॉर आहे मग तो जो एल एफ कॉरिडॉर जो आहे तो एक्झॅक्टली किती बेसिसचा आहे तर तो 50 बेसिस पॉईंटचा आहे. ठीक आहे. 50 बेसिस पॉईंट म्हणजे 0.5. ठीक आहे. 0.5%चा आहे. ठीक आहे. रेपो रेट 5.25 त्याच्यापेक्षा 0.25%ने कमी एस डी एफ आणि त्याच्यापेक्षा रेपो रेटपेक्षा 0.25%ने जास्त त्याला एम एस एफ. ठीक आहे. मग हा जो डिफरन्स आहे एस डी एफ टू द एम एस एफ जो किती आहे तो 0.5%चा आहे. ठीक आहे. त्याला काय म्हटलं गेलेलं आहे एल एफचा कॉरिडॉर देखील म्हटलं गेलं आहे. बऱ्याचशा वेळा हा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की एल एफ कॉरिडॉर नेमका किती बेसिस पॉईंट्स आहे, 50 बेसिस पॉईंट किंवा 0.5%चा आहे असं तुम्हाला सांगता यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि एम एस एफला सिलिंग रेट म्हटलं जातं आणि एस डी एफला फ्लोर रेट म्हटलं जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे. आपण बघा जर समजा हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओव्हरनाईट बेसिसवरती जर आर बी समजा बँकांना मात्र लोन घ्यायचं आहे कोणाकडनं आर बी आयकडनं लोन घ्यायचं आहे, पण त्यांच्याकडे जर समजा कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी आहे कोणत्याहीच प्रकारची त्यांच्याकडे सिक्युरिटी नाही आहे, त्यांच्याकडे सिक्युरिटी ठेवायला कोलॅटरल ठेवायला नाही आहे कोणाकडे बँका शेड्यूल कमर्शियल बँककडे. मग अशा केसमध्ये काय होईल मग आर बी आय अशा केसमध्ये काय करतं रेट ऑफ इंटरेस्ट आर बी आय तर त्यांना शेड्यूल कमर्शियल बँक्सला पैसे द्यायला लोन द्यायला रेडी असते,
पण मग जर समजा त्यांच्याकडे जर सिक्युरिटी कोलॅटरल सिक्युरिटी नाही आहे, मग RBI त्यांना थोडंसं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त चार्ज करते. मग ते किती जास्त चार्ज करतं तर त्याचंच इन्फॉर्मेशन इथं बघतोय आपण की रेपो रेटपेक्षा त्यांना 0.25% जास्त त्यांना 0.25% त्यांना जास्त रेट ऑफ इंटरेस्ट द्यावा लागेल आणि MSAच्या अगेन्स्ट त्यांना मग ओव्हरनाईट बेसिसवरती त्यांना लोन घेता येणार आहे. ठीक आहे, याची इन्फॉर्मेशन जी आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी याच्यामध्ये दिला आणि या MSF जो काय आहे त्याला पिनल रेट देखील असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग याच्यामध्ये बँक जे आहे SLR सिक्युरिटी याचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे SLR जो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो जी मेंटेन करायला लावली RBIने ती 18% जी आहे ती आपल्याला बँकांना मेंटेन करायची आहे. पण एखादी जर चांगली बँक असेल तर ती नक्कीच 25 ते 30% किंवा 35% देखील जी काही SLR सिक्युरिटी असते ती त्यांच्याकडे अवेलेबल असते. ज्याच्याकडे SLR सिक्युरिटी जास्त आहे अशी बँक जी आहे, रिटेल SLR नेमका काय आहे तो बी कन्सेप्ट आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे. पण SLR जी सिक्युरिटी मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगून देतो की ती एक रिटेल सिक्युरिटी असते, ती मार्केटमध्ये इन्व्हेस्ट असते, ती बँकेच्या सोबत असते. ठीक आहे, ती मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असते म्हणजे त्या सिक्युरिटी जी त्यांच्यावरून बँकांना शेड्यूल कमर्शियल बँकना त्यांना त्याच्यावरती फायदा होत असतो, त्यांना त्याच्यावरून कमाई मिळत असते मार्केटमधून. ठीक आहे, आणि मग अशी सिक्युरिटी जर समजा फॉर एक्झाम्पल मिनिमम त्यांनी 18% जरी ठेवली आणि त्याच्यामधून त्यांना जर MSF अगेन्स्ट जर त्यांना लोन जर समजा घ्यायचं असेल शेड्यूल कमर्शियल बँकला आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी अवेलेबल नाही आहे, अशा केसमध्ये ती SLR जी काही SLR सिक्युरिटी आहे 18वरून ती 2%पर्यंत ती डीप डाऊन करून MSFच्या अगेन्स्ट ते लोन जे काही आहे ते बँक घेऊ शकतात. ठीक आहे, 18वरून ते काय करतात डीप डाऊन टू 2%, 16% म्हणजे 16%पर्यंत SLR सिक्युरिटी ते डीप डाऊन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आणि मग 2%च्या अगेन्स्ट जे काही मिळणारे आहे ते जे 2%च्या अगेन्स्ट जे काही मिळणारं लोन आहे ते देखील कमी जे काही व्हॅल्यूचं असणार आहे, कमी किमतीचं असणार आहे. म्हणजे MSFच्या अगेन्स्ट आपल्याला म्हणता येईल की जे काही लोन जे दिलं जातं RBIकडनं ते देखील खूप कमी प्रमाणाचं असतं. ठीक आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन या पूर्णपणे स्लाईडवर दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर MSF किती असतो तर 25 बेसिस पॉईंट. बघा पॉलिसी रेपो रेट बघा MSF किती आहे तर 0.25 बेसिस पॉईंट्स अबाव द पॉलिसी रेपो रेट. रेपो रेटपेक्षा किती जास्त आहे तर 0.25% जास्त आहे रेपो रेटपेक्षा. ठीक आहे, आणि मग RBI त्याला पिनल रेट का म्हणतं कारण की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी अवेलेबल नाही आहे. स्टील बँकांना जर RBIकडनं लोन हवं असेल तर मग RBI साहजिकच आहे की त्यांच्याकडनं जास्त रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे जर गेल्यानंतर बघा रेपो रेटचे काही आहे ही 4 ते 5 फेब्रुवारीचा जो काही रिपोर्ट आहे पॉलिसी रेपो रेटमध्ये त्याची इन्फॉर्मेशन बघा. पॉलिसी रेपो रेट्स किती दिले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 5.25 दिलेला आहे. त्याच्यानंतर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी बघा 5% दिलेला आहे. त्याच्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी किती दिलेली आहे तर ती 5.5% दिलेली आहे. त्याच्यानंतर स्टँडिंग डिपॉझिट बँक रेट बघा, बँक रेट किती 5.5% दिलेला आहे. नंतर रिव्हर्स रेपो रेट बघा किती दिला आहे 3.35 दिलेला आहे. त्याच्यानंतर SLR 3% आणि CRR 3% आणि SLR 18% दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा हे ज्या आहेत हे तुम्हाला सगळे पॉलिसी जे काही रेट्स आहेत ते खूप जे काही एक्झॅक्टली जे काही चेंजेस झाले असेल तर मेन्स एक्झामच्या आधी खूप हे इम्पॉर्टंट ठरत असतात. हे एक्झॅक्ट त्यांच्या व्हॅल्यूज त्या विचारल्या गेल्या जातात एक्झामला. याच्यातलं जर सगळ्यात इम्पॉर्टंट जर मी तुम्हाला जर एक प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, जर समजा रेपो रेटमध्ये जर समजा तुम्हाला जर व्यवस्थित कळालं असेल तर रेपो रेटमध्ये तुम्हाला मॅक्सिमम जे काही लोन मिळणार आहे RBIकडनं ते मॅक्सिमम किती मिळू शकतं. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की मॅक्सिमम लोन जे काही आहे RBIकडनं रेपो रेटनुसार जे काही आहे बँकांना हे RBI किती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे मला तुम्ही कमेंटच्या बॉक्समध्ये याची पूर्णपणे माहिती द्या. मीही तुम्हाला कमेंटमध्ये याचं ॲन्सर देणार आहे विद्यार्थी मित्रांनो, नेमका ॲन्सर काय आहे त्याचं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा कॅश रिझर्व रेशो. ठीक आहे, कॅश रिझर्व रेशोची इन्फॉर्मेशन सेक्शन 42 ऑफ RBI ॲक्ट 1934 मध्ये दिलेली आहे. कॅश रिझर्व रेशो म्हणजे काय की बँकांना त्यांच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज. ठीक आहे, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज म्हणजेच कासा आणि राफा. ठीक आहे, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट आणि टर्म डिपॉझिट्समध्ये रिकरिंग आणि फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट जर असेल. ठीक आहे, जर समजा या केसमध्ये नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज म्हणजे काय ही लायबिलिटी आहे बँकांना काही कालांतराने हे ना रीपे करायचं आहे, त्यांच्या कस्टमरना पुन्हा रिटर्न द्यायचा आहे. ठीक आहे, मग या
नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीसाठी आपण एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल बँकेकडे जर समजा 100 करोडचं 100 रुपये त्यांच्याकडे डिपॉझिट्स आहेत, ठीक आहे, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी 100 रुपये त्यांच्याकडे अवेलेबल, फॉर एक्झाम्पल समजून घ्या. तर त्यापैकी त्यांना CRRमध्ये जी बाय मंथली पॉलिसी झाली त्यामध्ये त्यांना CRRमध्ये 3% गुंतवण्याचं RBIने सांगितलं आहे. मग 3% नेमकं काय आहे? 3% जे आहे ते काय आहे, तर हार्ड कॅश त्यांच्याकडे जे जे काही नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज त्यांच्याकडे जे जमा झालेली आहे त्याचे 3% जी अमाऊंट आहे त्यांना RBIकडे जमा करायचे. ते RBIकडे का जमा करायचे? कारण की पूर्णपणे बँक डुबण्याचे केव्हाही चान्सेस असतात, त्यामुळे ही जी अमाऊंट आहे ती RBI जे असते त्या बाय मंथली पॉलिसी रिपोर्टनुसार, जे मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीचा रिपोर्ट आहे त्यानुसार त्यांच्याकडनं ती 3% आहे ती जमा करून घेत असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जेणेकरून बँक जी आहे स्टेबिलाईज असणार आहे. बाकी हे सोडून द्या, तुम्ही लास्ट फ्रायडे नाईटला जमा करायचं आहे असं तसं, ठीक आहे, ही RBIच्या वेबसाईटवरची लँग्वेज आहे ती तुम्हाला ती जाणून घेण्याचं कठीण जाऊ शकतं. याच्यामध्ये CRRमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार, CRRचा सेक्शन 42 ऑफ RBI ॲक्ट 1934 आणि त्यांना बँकांना जो आहे त्यांच्याकडची नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीजमधली जी हार्ड कॅश आहे ती त्यांना RBIकडे द्यावी लागत असते, ती ठेवावी लागत असते, पार्क करावी लागत असते. आणि ती किती ठेवावी लागणार आहे, त्या सध्याच्या सध्याच्या जे काही रेट्स आहेत त्यानुसार 3% ठेवावी लागणार आहे. मग याचा इन्फ्लेशनशी नेमका संबंध काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. CRR समजा आता 3% चालू आहे आणि तो समजा इन्क्रीज केला, तो जर इन्क्रीज केला 3% चालू आहे आणि तो जर झाला 10%, ठीक आहे, 10% केला तर काय होईल, बँकांकडे जी काही अवेलेबल असलेली नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिले त्यांच्याकडे 100 रुपये होते, आता त्यांना 3 रुपये त्यांना जर RBIकडे पार्क करावे लागत होते पहिल्या केसमध्ये. त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे 97 रुपये जे उरत होते ते त्यांना ते मार्केटमध्ये ते इन्व्हेस्ट करू शकत होते, ठीक आहे, ते डिस्बर्स ॲज अ लोन म्हणून ते डिस्बर्स म्हणून ते युटिलायझेशन ते करू शकत होते. आता काय होते, 10% केल्यामुळे त्यांच्याकडे जर 100 रुपये अवेलेबल असतील नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी, त्याच्यातले जर 10% जर त्यांना जर RBIकडे पार्क करावे लागले तर त्यांच्याकडे अवेलेबल असणारी कॅश किती आहे, ती कमी होणार आहे, ती 90%वर 90 रुपयांवरती आलेली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, बँका या केसमध्ये प्लस RBI त्याच्या अगेन्स्ट त्यांना कोणत्याही प्रकारचं इंटरेस्ट रेट पण प्रोव्हाइड करत नाही आहे. अशा केसमध्ये मग बँक ज्या आहेत त्या नाखुश असतात RBIकडे ते पैसा पार्क करण्यासाठी, ठीक आहे. मात्र SLRचा जो कन्सेप्ट आहे याच्या टोटली अगेन्स्ट आहे. SLRमध्ये त्यांची जी काही आहे सिक्युरिटी आहे, कॅश असेल, गोल्ड असेल, त्यांच्याकडे काही गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटी असेल, ते रिटेल मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असते आणि त्याच्यावर त्यांना कमाई मिळत असते आणि त्याच्यामुळे मग ते त्याच्यावर हॅपी असतात बँक्स. मात्र CRRमध्ये नक्कीच तुम्हाला बँक्स ज्या आहेत रडताना बघायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. मग याचा इन्फ्लेशनशी नेमका संबंध कसा बघा. मग जर CRR जर वाढवला, बँकांना जे काही आहे जास्तीत जास्त पैसा RBIकडे पार्क करावा लागणार आहे आणि RBIकडे जर पैसा पार्क करायला लागला म्हणजे त्यांच्याकडनं काय अवेलेबल जी कॅश आहे ती कमी आहे. अवेलेबल कॅश कमी असेल तर मार्केटमध्ये ते जे काही लोन डिस्बर्स करणार आहे ते बी कमी प्रमाणात होणार आहे आणि मार्केटमध्ये जर कमी प्रमाणात जर ते लोन दिलं गेलं तर प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती जे काही जनता जो खर्च करणार आहे ती त्यांना ते कमी प्रमाणात बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानुसार एक पूर्णपणे जर आपण सिनेरिओ लक्षात घेतला तर इन्फ्लेशन मात्र मग काही कंट्रोलमध्ये आल्यासारखं आपल्याला चित्र दिसणार आहे. त्याच्या सेम अगेन्स्ट जर समजा CRR जो आहे त्यांनी डिक्रीज केला, ठीक आहे, CRR डिक्रीज केला, 3% चालू आहे आणि तो जर समजा 1%वरती तो डीप डाऊन केला, डिक्रीज केला, मग काय होईल, जे काही बँकांना जे आहे खूप जास्त प्रमाणात त्यांच्याकडे कॅश अवेलेबल असणार आहे कारण त्यांना RBIकडे खूप कमी पैसा जो सिक्युरिटी CRRमध्ये त्यांना ठेवावं लागणार आहे. बँकांकडे काही कॅश जास्त अवेलेबल असणार आहे. बँकेकडे जर बँकिंग फायनान्शियल सिस्टमकडे जास्त जर कॅश अवेलेबल असेल तर ते जास्तीत जास्त लोन डिस्बर्समध्ये मार्केटमध्ये करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेला लोन इझिली ॲक्सेस होईल आणि त्याच्यानुसार मग जर सर्वसामान्य जनतेला लोन जर इझिली ॲक्सेसेबल झालं तर ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती खर्च करण्याचा प्रयत्न करतील आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती जर खर्च झाला तर मग त्याची गोष्ट त्यांची डिमांड मार्केटमध्ये जनरेट होईल आणि एखादी गोष्टीची पुन्हा मार्केटमध्ये डिमांड जनरेट झाली तर इन्फ्लेशन जनरेट झालं असं आपल्याला देखील म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो. तर CRRचा आणि इन्फ्लेशनचा नेमका काय संबंध हे तुम्हाला इथे कळालं असेल विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया आपण, ठीक आहे. CRR नंतर बघा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. याला आपण एक शॉर्टमध्ये समजून घ्या, ही सगळं ऑफिशियल लँग्वेज आहे ऑब्जेक्ट जे काय RBIच्या वेबसाईटवरून घेतलेली, त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं निश्चिंत राहा. बघा याच्यामध्ये जे आहे RBIची जी काही RBI जे शेड्यूल कमर्शियल बँक्स आहेत त्यांच्याकडे जे काही जी कॅश आहे त्यांच्याकडे जे अवेलेबल असलेली कॅश किंवा गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटीज असेल तर हे त्यांना कोणाकडे द्यायचं आहे तर ते किंवा गोल्ड असेल, ठीक आहे, ते त्यांना RBIकडे द्यावं लागत असतं, ठीक आहे. बघा ते मग ते SLR किती आहे, सध्याच्या प्रेझेंट रेट्सनुसार SLR जे आहे ते 18% म्हणून RBIने ठरवलेलं आहे, ठीक आहे, 18% म्हणून ते ठरवलेलं आहे. आणि मग
याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅश पण चालते, गोल्ड पण चालते आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटी पण चालते. सॉरी, यांना आरबीआयकडे द्यावी नाही लागत आहे. ही रिटेल सिक्युरिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट असते. सॉरी मित्रांनो, मी पॉईंट करेक्ट करतो पुन्हा, की ही जी SLR सिक्युरिटी आहे ती मार्केटमध्ये काय असते, इन्व्हेस्टेड असते. आरबीआयकडे फक्त CRR जी हार्ड कॅश आहे ती जमा करावं लागते. SLR ही जमा करावं, SLR ही आरबीआयकडे जमा करण्याचं कोणतेही कारण नाही आहे. ही मार्केट ही जी काही SLR सिक्युरिटी असते त्यांची ही बँकेसोबत असते, स्वतःकडे असते किंवा मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असते. आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असते त्याच्या सेन्स त्याच्या अगेन्स्ट त्यांना काय मिळेल, तर मग जर समजा ती इन्व्हेस्टेड असेल, एखाद्या गोष्टीवर आपण इन्व्हेस्टमेंट केले तर त्याला काही कालांतराने त्यांना त्याच्यावरती काही प्रमाणात त्यांना काहीतरी रिटर्न मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर त्यांना कमाई होणार आहे. त्याच्यामुळे SLR ह्या केसमध्ये ज्या आहेत त्या बँक खुश असतात ॲज कम्पेअर टू द CRR. ठीक आहे. आणि CRRचा जो सेक्शन आहे, सेक्शन 24 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आहे. याच्यावर बी बऱ्याच वेळा हा सेक्शनवरती SBI क्लेरिकल बऱ्याचशा वेळेस आहे एक्झाममध्ये हा सेक्शन विचारला गेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तो पॉईंट एकदा तुम्ही करेक्ट करून घ्या फक्त. ठीक आहे. पुढे जाऊया आपण विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा बँक रेट. ठीक आहे. बँक रेटमध्ये हा सगळ्यात जो आहे नेसेसरी इव्हिल म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. बँक रेटला काय म्हटलं, नेसेसरी इव्हिल रेट. ठीक आहे. बँक रेट सध्याच्या कंडिशनला बँक रेट किती आहे. ठीक आहे. बँक रेट जो आहे तो बघा, बँक रेट आणि MSF सेमच आहे, 5.5%. ठीक आहे. 5.5% आहे बँक रेट. बघा बँक रेटमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल इन्व्हॉल्व नाही आहे. द रेट ॲट विच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, RBI इज रेडी टू बाय ऑर रिडिस्काउंट द बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे काय असं, बँक रेट्समध्ये काय असं सेम रेपो रेट सारखंच आहे. रेपो रेट शॉर्ट टर्मसाठी असं, याच्या अगेन्स्ट रेपो रेट बँक रेट जे आहे त्याच्यामध्ये जे RBI जे आहे लोन देते कोणाला, शेड्यूल कमर्शियल बँक्सला, विदाउट प्रोड्युसिंग. बँकाला कोणत्याही प्रकारचं कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची गरज नाही आहे. कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची गरज नाही आहे. प्लस लॉंग टर्म ऑपरेशन आहे, लॉंग टर्मसाठी हे लोन घेऊ शकतात. कारण की रेपो जे काही रेपो रेट जो होता त्याच्या अगेन्स्ट जे लोन बँकांनी घेत होते शॉर्ट टर्म ओव्हरनाईट बेसिसवरती घेतलं गेलं होतं. पण मात्र हे बँक रेटमध्ये जे लोन मिळणार आहे बँकांना हे लॉंग टर्मसाठी मिळणार आहे. आणि मग त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी पण त्यांना द्यावी लागत नाही आहे. प्लस सिक्युरिटी द्यावी लागत नाही आहे, मग त्याच्या अगेन्स्ट RBI थोडासा चार्ज तुम्हाला शेड्यूल कमर्शियल बँकला जास्त चार्ज करते आणि रेपो रेटपेक्षा थोडंसं 0.25%ने जास्त चार्ज करते. म्हणजे ते आता सध्याच्या कंडिशनला किती आहे, तर 5.5% देखील पिनल रेट देखील असं म्हटलं जातं. 5.5% आहे बँक रेट. आणि त्याच्यामध्ये सेक्शन 49 ऑफ RBI ॲक्ट 1934 मध्ये याची इन्फॉर्मेशन दिली आहे. नो कोलॅटरल इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे. असं त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. बँक रेटनंतर आपण जर पुढे गेलो विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा जो ओपन मार्केट ऑपरेशन्स आहे हे सुद्धा कशाचा प्रकार आहे, हा सुद्धा क्वांटिटेटिव्ह टूल्स. सो क्वालिटेटिव्ह टूल्सचा हा एक टाईप आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण क्वालिटेटिव्ह टूल्स बघणार आहोत. हा कशाचा टाईप आहे, तर क्वांटिटेटिव्ह टूल्सचा एक टाईप आहे. जर क्वांटिटेटिव्ह टूल्स कशासाठी आहे, तर पूर्णपणे ओव्हरऑल सेक्टरसाठी जे क्रेडिट ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी यांचं युटिलायझेशन केलं जातं. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर परचेस ऑर द आउटराईट परचेस किंवा सेल ऑफ द गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा वापर केला जातो. म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. समजा बँकिंग फायनान्शियल सिस्टममध्ये खूप साऱ्या प्रमाणात मनी अवेलेबल आहे, कॅश फ्लो भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे, खूप जास्त प्रमाणात पैसे अवेलेबल आहेत. अशा केसमध्ये मग RBI काय करत असतं, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहे ते सेल करत असतं. आणि जर समजा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जर सेल केल्या त्या केसमध्ये, तर मग काय होईल, तर बँका जास्तीत जास्त काय करतील, ते जी सिक्युरिटी परचेस करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या सरप्लस कॅश जी अवेलेबल आहे त्यांच्याकडे, त्याच्याने ते काय करतील, ती गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ती परचेस करतील. आणि मग अशा तऱ्हेनं काय होईल, की बँकिंग सिस्टम फायनान्शियल सिस्टममधला RBI काय होईल, पैसा जो आहे त्यांचा ॲब्सॉर्ब करून त्या RBI काय करेल, ॲब्सॉर्ब करून घेईल त्यांच्या स्वतःकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा बँकिंग फायनान्शियल सिस्टममध्ये कॅश पूर्णपणे मंदी आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं मागणी नाही आहे. ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय होईल, तर बघा अशा केसमध्ये काय होऊ शकतं, मग RBI काय करेल, त्यांची जी त्यांच्याकडे जी सिक्युरिटी आहे ती काय करेल, ती पुन्हा काय करेल, ती पुन्हा कोणाला देऊन टाकेल, ती पर जी आधी काय केली त्यांनी सेल केली होती. ठीक आहे. आता काय करून घेईल, ती त्यांच्याकडनं काय करेल, ते त्यांनी आधी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय केली, सेल केली. ठीक आहे. मग आता याच्या काय करतील, याच्या अगेन्स्ट ते काय करतील, आता ते याच्या अगेन्स्ट काय करू शकतात, कमेंटद्वारे तुम्ही माहिती द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा जर समजा आधी जर सेल केली, तर मग आता त्यांना काय करावं लागेल, परचेस करावं लागेल. ठीक आहे. आउटराईट परचेस करावं लागेल. परचेस इन द सेन्स काय होईल, मग काय होईल, की बँकांकडे ते जास्तीत जास्त काय करतील, ते
ती गव्हर्मेंट सिक्युरिटी पुन्हा त्यांच्याकडनं परचेस करून घेईल. RBI काय करेल, त्या बँकांकडनं जी सिक्युरिटी आहे ती परचेस करून घेईल आणि त्याच्या अगेन्स्ट परचेस केल्यानंतर त्या गव्हर्मेंट सिक्युरिटीच्या अगेन्स्ट ते काय करतील, जे RBI त्यांच्याकडची कॅश ही बँकिंग सिस्टम फायनान्शियल सिस्टमला देऊन टाकेल आणि मग त्यांच्याकडे जे काही मार्केटमध्ये मग त्यांच्याकडे जर पैसे आलेत, तर बँकिंग फायनान्शियल सिस्टममध्ये जर पैसे आलेत तर ते काय करू शकतात, तर ते मार्केटमध्ये मग ते ॲज अ लोन म्हणून ते डिस्बर्स करू शकतात. आणि पुन्हा तेच मग प्रोडक्ट सर्व्हिस होते, खर्च आणि इन्फ्लेशन वाढणार हे ते आपण हे पूर्णपणे आता तुम्हाला तो डिटेल सिनेरिओ जो थीम आहे ती लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया आपण ओपन मार्केट ऑपरेशन नंतर. आता आपण मूव्ह करू की क्वालिटेटिव्ह टूल्स. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह टूल्स जे आहेत ते सेक्टर स्पेसिफिक टूल्स आहेत. त्यामध्ये आपण एक थोडासा शॉर्टमध्ये यामध्ये जे क्वालिटेटिव्ह जे टूल्स आहेत त्यापर्यंत आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा IBPS एक्झामने याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले नाही विद्यार्थी मित्रांनो. आत्तापर्यंत जे आपण जे बघितले टूल्स, क्वांटिटेटिव्ह टूल्स, तेच ओव्हरऑल सेक्टरसाठी आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, स्टील आपण याला कमी लेखत नाही, आपण हे सुद्धा आपण एका छोट्या शॉर्टमध्ये आपण बघून घ्या. पहिला जो क्वालिटेटिव्ह टूल्स आहे ते आहे मार्जिन. बघा हे मार्जिन नेमका काय आहे बघा. डिफरन्स बिटवीन द करंट व्हॅल्यू ऑफ द सिक्युरिटी ऑफर्ड फॉर अ लोन कोलॅटरल अँड द व्हॅल्यू ऑफ द लोन ग्रांटेड. याला मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. जर समजा तुमच्याकडे काहीतरी कोलॅटरल सिक्युरिटी आहे, फॉर एक्झाम्पल काहीतरी तुमच्याकडे गोल्ड वगैरे किंवा काही असेल, जर तुमच्याकडे काही समजा कोलॅटरल आहे आणि तुम्ही ते बँकेमध्ये ते घेऊन गेलात, ठीक आहे, ॲज अ कोलॅटरल ठेवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 करोडचं जी काही कोलॅटरल सिक्युरिटी असेल, 100 करोडची जर तुमच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी असेल, तुम्ही ते बँकेकडे घेऊन गेलेत, ठीक आहे, ही त्याची करंट व्हॅल्यू होती. ठीक आहे, 100 करोडची करंट व्हॅल्यू. आणि बँकेने तुम्हाला ऑफर्ड किती केली त्याच्या अगेन्स्ट. ठीक आहे, बँकेने तुम्हाला बँकने तुम्हाला, ठीक आहे, 65 करोड जे आहे ते तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट ती जे तुम्ही कोलॅटरल सिक्युरिटी घेऊन गेलेत त्याच्या अगेन्स्ट बँक रेडी झाली की तुम्हाला 65 करोडचं लोन तुम्हाला सँक्शन झालं त्या कोलॅटरलच्या अगेन्स्ट. ठीक आहे, मग जर समजा 65 हेच जर मार्जिन, याला काय म्हटलं जातं की करंट व्हॅल्यू ऑफर्ड आणि जे काही करंट व्हॅल्यू आणि बँकने जे काही ऑफर्ड केलेली व्हॅल्यू याचा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, मार्जिन म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग हे जर मार्जिन RBIने जर समजा फॉर एक्झाम्पल RBIने हे जर मार्जिन जर समजा इन्क्रीज करून दिलं, वाढवून टाकलं, ठीक आहे, हे जर समजा त्यांनी 50% नेलं, ठीक आहे, मग किती मिळणार आहे तुम्हाला लोन, 50 करोडच मिळणार आहे. मग तुम्ही जर समजा तुम्हाला जे आहे जे 50 करोडच तुम्हाला समजा मार्जिन वाढवून दिलं RBIनं, ठीक आहे, आणि मग पर्टिक्युलर सेक्टरसाठी किंवा गोल्ड लोनसाठी जर त्यांनी मार्जिन वाढवून दिलं, तुम्हाला मिळणारं लोन कमी प्रमाणात झालं, तर तुम्ही साहजिकच अशी गोष्ट ती कोलॅटरल म्हणून बँकेकडे ठेवणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की मार्जिन कमी केलं तर काय होईल, तुम्हाला जास्तीत जास्त लोन मिळणार आहे. मार्जिन वाढवलं RBIनं तर तुम्हाला कमी प्रमाणात लोन मिळणार आहे. म्हणजे बघा एका सेक्टरसाठी फॉर एक्झाम्पल गोल्ड लोनसाठी जर हा असा प्रकार केला तर कसं होऊ शकतं तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. लोन कमी किंवा जास्त मिळतं आणि लोन कमी जास्त मिळालं म्हणजे तुमच्याकडे पैसे कमी जास्त होतात आणि कमी जास्त झाले म्हणजे तुम्ही प्रोडक्ट आणि सर्व्हिसवरती खर्च कमी किंवा जास्त करू शकतात आणि याच्या अनुषंगाने इन्फ्लेशन कमी किंवा कंट्रोलमध्ये वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात, हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. पुढे जर आपण बघितलं, पुढे बघा क्वालिटेटिव्ह टूल्समध्ये रेग्युलेशन ऑफ कन्झ्युमर क्रेडिटमध्ये नेमकं आपण एक एक्झाम्पलने आपण हे तर ठीक आहे, हे डेटा आहेच तुमच्यासमोर, ठीक आहे, पण मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये रेग्युलेशन ऑफ कन्झ्युमर क्रेडिटने तुम्हाला कसं क्रेडिट रेशनिंग चालतं हे तुम्हाला मी थोडंसं समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल हाऊसिंग सेक्टरमध्ये, कारण की हे जे क्वालिटेटिव्ह टूल्स आहेत, ठीक आहे, हे सगळे सेक्टर स्पेसिफिक आहेत. ठीक आहे, हाऊसिंग सेक्टरमध्ये खूप प्रमाणात समजा तुम्ही गंगापूर रोडला एक आलिशान 5 BHKचं जर तुम्ही घर बघितलं, ठीक आहे, त्याची किंमत जर समजा 4 करोड असेल, ठीक आहे, 4 करोड जर असेल आणि तुम्हाला जर समजा तुमच्याकडे 1 करोड जे आहे ते बिल्डरला देण्यासाठी जे डाऊन पेमेंट करायचं, तुम्हाला 1 करोडची तुमच्याकडे काही आहे ती कॅश अवेलेबल आहे. ठीक आहे, अशा केसमध्ये काय होऊ शकतं, मग तुम्हाला 1 करोड कॅश तुमच्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे, स्वतःकडे, आणि बँककडे तुम्हाला जर मग तुम्ही 3 करोड जर लोन घ्यायला गेलेत बँकेकडे, ठीक आहे, अशा केसमध्ये बँकेकडनं किती लोन घ्यावं लागेल तुम्हाला, 3 करोडचं तुम्हाला लोन घ्यावे लागेल. ठीक आहे, समजा हाऊसिंग सेक्टरमध्ये खूप जास्त महागाई चालू आहे, अशा केसमध्ये मग बँक काय करेल की हे जे लोन जी आहे, ही जी काय तुम्हाला रेग्युलेशन ऑफ कन्झ्युमर क्रेडिट आहे हाऊसिंग सेक्टरसाठी, हे जे तुम्हाला जे 3 करोड आधी लोन मिळत होतं ते लोन काय करेल, हाऊसिंग सेक्टरमध्ये जास्त इन्फ्लेशन असेल तर RBI काय करेल, हे लोन तुम्हाला फक्त 2च करोड देईल. ठीक आहे, हेच लोन तुम्हाला इन्फ्लेशनमुळे जर समजा त्यांनी हाऊसिंग सेक्टरमधलं इन्फ्लेशन त्यांना जर कमी करायचं असेल तर ते RBI तुम्हाला लोन की बँक तुम्हाला काय करेल,
बँक तुम्हाला हे लोन काय कमी अवेलेबल करून देईल, कमी म्हणजे RBI बँकांवर रेग्युलेशन करेल आणि मग बँक पुन्हा कस्टमरला त्याचं ॲप्लिकेशन करतील. म्हणजे 2 करोडच बँकांकडनं तुम्हाला जर हे जर लोन मिळत असेल त्या केसमध्ये, तर मग काय होईल, तुम्हाला अपफ्रंट कॉस्ट जी बिल्डरला पे करायची आहे ती किती करावी लागणार आहे, 2 करोडची करणार आहे. आणि साहजिक तेवढी आपल्याकडे जर सर्वसामान्य माणसाकडे बघितलं तर एवढं बजेट असणं शक्य नाही आहे. आणि अशा केसमध्ये मग काय होऊ शकतं, तुम्ही घर घेण्याची जी तुमची इच्छा असेल ती तुम्ही पोस्टपोन करू शकता किंवा पोस्टपोन करू शकता. ठीक आहे, पोस्टपोन करतातच जनरली. ठीक आहे, म्हणजे हाऊसिंग सेक्टरमध्ये किंवा सेम एखादी गाडी घ्यायची असेल तर गाडीला ते एखादा गाडी घ्यायची असेल तर त्या केसमध्ये सुद्धा जे आहे बँक टू बँक व्हॅरी करतं. बँक लोन देण्याचं कमी करू शकतो, जास्त करू शकतो. त्यांना जर समजा व्हेकल सेक्टरमध्ये ऑटो सेक्टरमध्ये जास्त त्यांना इन्फ्लेशन दिसत असेल तर ते जे काही क्रेडिट रेशनिंग तिथून ते करू शकतात. ठीक आहे, कन्झ्युमर क्रेडिट तिथून ते रेग्युलेट करू शकतात. हा एक झाला क्वालिटेटिव्ह टूल्सचा रेग्युलेशन ऑफ कन्झ्युमर क्रेडिटचा एक टाईप. त्याच्यानंतर एक पुढे टाईप्स आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा, रेशनिंग ऑफ क्रेडिट, सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल. ठीक आहे, सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल म्हणजे काय, ठीक आहे, एखादा सिलेक्टिव्ह सेक्टर आहे. ठीक आहे, सिलेक्टिव्ह सेक्टर फॉर एक्झाम्पल एखादी गेमिंग कंपनी, ऑनलाईन गेमिंग कंपनी आहे, त्यासाठी ते काही रिस्ट्रिक्शन देऊन टाकतील की मॅक्सिमम अशा कंपन्या ज्या गेमिंग सेक्टरमध्ये आहेत त्यांना एवढंच लोन द्यायचं, एक थ्रेशोल्ड ठरवून दिलेला असतो आणि तो कमी किंवा जास्त करून ती क्रेडिट रेशनिंग करत असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर बघा शेवटचं जे काय आहे बघा, मॉरल सुएशन. मॉरल सुएशन जो आहे, मॉरल सुएशन एक्झॅक्टली काय आहे हे देखील हा एक इनडायरेक्ट वे आहे, क्वालिटेटिव्ह टूलचा एक टाईप आहे मॉरल सुएशन. यामध्ये काय करत असतं बघा, RBIचे जे काही गव्हर्नर आहेत ते एक इनडायरेक्टली बघा प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ते एखादा समजा फॉर एक्झाम्पल की जे RBI ना क्रिप्टोकरन्सीमध्ये जे काही कंपनी ज्या काम करतात क्रिप्टोकरन्सीमध्ये, RBIने त्याला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही आहे. मग अशा ज्या काही रिस्क ओरिएंटेड ज्या काही कंपन्या असेल ते जर त्यांना जर बँक जे आहे लोन प्रोव्हाइड करत असतील आणि बँकची विलिंगनेस जास्त असेल अशा कंपन्या त्यावेळेस मग RBIचे जे गव्हर्नर असतील ते काय करतात, इनडायरेक्ट वे एक फॉलो करतात मॉरल सुएशन. ते पब्लिक कॉन्फरन्स करतात, प्रेस कॉन्फरन्स करतात आणि ते एक त्याच्यामध्ये ते हिंट देतात बँकांना की अशा सेक्टरने RBIने ठरवून दिलेले आहे की अशा सेक्टरला लोन द्यायला नाही पाहिजे नाही, ते रिस्क ओरिएंटेड आहेत. प्लस त्यांना सायकोलॉजिकल मीन्स दिलं जातं किंवा त्यानंतर पुन्हा बघा रेटॉरिक आणि व्हर्बल जे टेक्निक्सचा यूज केला जातो आणि इनडायरेक्ट फोर्स केलं जातं बँकला. ठीक आहे, हे चालतं. ठीक आहे, बँकांमध्ये हे सिस्टममध्ये हे चालतं, इनडायरेक्ट वे आहे. रेटॉरिक कमेंट्स देऊन RBIचे गव्हर्नर जे असतात ते मॉरली परस्यू करतात की बँकना की अशा सेक्टरला पर्टिक्युलर सेक्टरला लोन देऊ नका. ठीक आहे, आणि मग बँकांना तो इनडायरेक्टली ते कळून जातं आणि बँक त्याच्यावरती जे काय आहे ते क्रेडिट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये बघा डायरेक्ट मीटिंग्स देखील केली जाते. त्या बँकचे जे डायरेक्टर असेल, CMD असेल, त्याच्यामध्ये कॉन्फरन्स असते, मीडिया स्टेटमेंट आउट केलं जातं RBI गव्हर्नरकडनं, जो की एक मॉरल कंट्रोल करण्याचा तो काय आहे तो एक प्रयत्न असतो RBIच्या गव्हर्नरकडनं. ठीक आहे, त्याच्यानंतर एक डायरेक्ट ॲक्शन म्हणून एक प्रकार आहे बघा, लास्ट जो क्वालिटेटिव्ह टूल्स आहे डायरेक्ट ॲक्शन. डायरेक्ट ॲक्शनमध्ये बघा काय केलं जातं, डायरेक्ट ॲक्शनमध्ये प्रेसिए फ्रेमवर्क, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन. जर समजा बँकेने ठरवून दिलं की ते जर RBIच्या गाईडलाईन्स फॉलो नाही करत असेल बँक, तर मग त्या केसमध्ये काय केलं, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन केली जाते. त्यामध्ये मग भरपूर स्टेप बाय स्टेप केलं जातं की चेअरमॅन मॅनेजिंग डायरेक्टरची सॅलरी थांबवली जाते, त्यांचं एक्सपान्शन जास्तीत जास्त करण्याचा, त्यांचं जास्तीत जास्त एक्सपान्शन होऊ दिलं जात नाही आहे, बँकेचं ब्रांचेस ओपन करू दिल्या जात नाही आहे, नंतर त्यानंतर ही एम्प्लॉईचा जी काही सॅलरी थांबवली जाते. अशा प्रकारच्या काही प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन देखील ही डायरेक्ट ॲक्शन घेण्याचा एक प्रकार आहे. ठीक आहे, RBI घेत असतं. त्याच्यानंतर आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, एक छोट्यामध्ये आपण हे क्वांटिटेटिव्ह टूल्स आणि क्वालिटेटिव्ह टूल्स हे आपण पूर्णपणे व्यवस्थित बघितलेत. तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळाले असतील, मला असं वाटतंय की मी जे पूर्णपणे व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला कळाले असेल. याच्यानंतर आपण एक थोड्याशा 3 छोट्याशा कन्सेप्ट बघूया. आपण जे काही प्रत्येक न्यूजपेपरमध्ये जे मॉनिटरी पॉलिसीचा रिपोर्ट आल्यानंतर एक आपण वाचतो की RBIने अकोमोडेटिव्ह स्टान्स पकडलेला आहे किंवा न्यूट्रल स्टान्स पकडलेला आहे किंवा हॉकिश स्टान्स पकडलेला आहे. तर नेमकं हे अकोमोडेटिव्ह स्टान्स काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे, अकोमोडेटिव्ह स्टान्स नेमकं काय असतं, तर अकोमोडेटिव्ह स्टान्समध्ये बघा RBIला फक्त जे आहे ती ग्रोथ हवी असते आणि RBIला जर ग्रोथ हवी असेल तर ते काय करेल, रेपो रेट जो आहे, ठीक आहे, रेपो रेट अकोमोडेटिव्ह स्टान्समध्ये इन्क्रीज केला जातो की डिक्रीज केला जातो, तर हा जो आहे रेपो रेट हा अकोमोडेटिव्ह स्टान्समध्ये नेहमी कमी केला जातो. आणि अकोमोडेटिव्ह स्टान्समध्ये रेपो रेट नेहमी कमी केला जातो म्हणजे काय होईल, बँकांना मिळणारं लोन RBIकडनं स्वस्त होईल आणि ते जास्तीत जास्त काय करतील, ते मार्केटमध्ये लोन देण्याचा प्रयत्न करतील. आणि जे काही इन्फ्लेशन आहे थोड्या बहुत प्रमाणात हे जे काही आहे ते इकॉनॉमीसाठी चांगलं असतं. इन्फ्लेशन जे आहे ते इन्फ्लेशन आणि ग्रोथ हे दोघं पॅरलली सायमल्टेनियसली
बरोबर चालत असतात, खूप जास्त प्रमाणात नाही आहे, पण इन्फ्लेशन जे ठरवून दिलेलं आहे 2 to 6% जे आहे ते इकॉनॉमिकसाठी इन्फ्लेशन हे चांगलं असतं विद्यार्थी मित्रांनो. तर अकोमोडेटिव्ह स्टान्समध्ये तुम्हाला हे कळालं असेल नेमकं काय आहे. त्याच्यानंतर आपण हॉकिश स्टान्स, ठीक आहे. हॉकिश स्टान्समध्ये काय केलं जातं, तर हॉकिश स्टान्समध्ये बघा, हॉकी स्टान्समध्ये जे आहे ते काय केलं जातं, तर याच्यामध्ये रेपो रेट जो आहे तो काय केला जाईल हॉकी स्टान्समध्ये रेपो रेट हा इन्क्रीज केला जातो, ठीक आहे. आणि न्यूट्रल स्टान्समध्ये काय केलं जातं, इन्फ्लेशन आणि ग्रोथ दोघं बॅलन्स केले जातात, ठीक आहे. रेपो रेट हा बॅलन्स केला जातो, जशी क्रेडिट ग्रोथ असेल त्या हिशोबाने त्याला न्यूट्रली त्याला बॅलन्स केलं जातं, ठीक आहे, इन्फ्लेशन आणि ग्रोथ, ठीक आहे. या सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळायला असेल विद्यार्थी मित्रांनो, मी अशी मला वाटतंय, ठीक आहे. तरी तुम्हाला हे लेक्चर कमेंटद्वारे मला माहिती द्या की तुम्हाला कसं वाटलं, आणि अजून पुढचं लेक्चर तुम्हाला कोणता हवा आहे ते टॉपिक्स पण मला कळवा. मी ही सिरीज घेऊन येणार आहे, जसं जसं माझ्या जो काही डेटा बनत जाईल त्या हिशोबाने मी तुम्हाला ही लेक्चर्स घेऊन येत जाईल ऑनलाईन यूट्यूबसाठी, आणि हे पूर्णपणे पब्लिक असणार आहे, त्याच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं आम्ही प्रायव्हेट त्याला करणार नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा, RBI असिस्टंटची जी काही आहे, RBI असिस्टंटची जी एक्झाम जी आहे ती आपण बघितले की येऊन गेलेली आहे, आता त्याचं ॲप्लिकेशन वगैरे चालू झालेलं आहे. त्याची RBI असिस्टंटसाठी आम्ही त्याच्यासाठी एक बॅच पण लॉन्च केलेली आहे. 10 मार्चपासून आमची एक बॅच ऑफलाईन बॅच जी आहे ती गंगापूर रोडला आम्ही आमच्या क्लासेसमध्ये साकार एज्युकेशन नाशिक इथे आम्ही चालू केलेली आहे. आफ्टरनूनची बॅच आहे ती, ठीक आहे. 11:30 ते 4पर्यंत तिचा टाईम असणार आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला कॉन्ट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जे काही करंट अफेअर्स असतील, स्टॅटिक बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस असेल, यासाठी सेपरेट फॅकल्टी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि त्याचे तुम्हाला पूर्णपणे ऑफलाईनचा जर तुम्हाला 3 दिवसाचे डेमो लेक्चर्स असेल ते आम्ही तुम्हाला फ्री ठेवण्यात आलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला क्लास कंटिन्यू करायचं आहे की नाही करायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला बघा, आमच्या क्लासकडून तुम्हाला काय काय मिळणार आहे याची तुम्हाला मी थोडंसं क्लासचं 1 मिनटं मी तुम्हाला प्रमोशन करून देतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, क्लासमध्ये तुम्हाला फ्री वायफायची जी काय आहे ती सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्लासकडनं एक बॅग मिळणार आहे, प्लस तुम्हाला एक स्टडी रूम आहे. जर तुमची बॅच कंप्लीट झाली किंवा बॅच चालू असताना तुम्ही बॅच कंप्लीट झाले किंवा तुमचे लेक्चर्स कंप्लीट झाले किंवा बॅच कंप्लीट झाली तर तुम्हाला क्लासकडनं एक स्टडी रूम अवेलेबल करून दिलेला आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तुम्ही जर ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची बाहेर लायब्ररी लावण्याची गरज नाही आहे. त्यामध्ये वायफायची सुविधा आहे, प्लस तुम्हाला दिवसभर अभ्यास करण्याची त्याच्यामध्ये सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट्स फॅकल्टी आहेत. त्याच्यानंतर रीडिंग रूम आहे, नंतर कम्प्युटर लॅब देखील अवेलेबल, कारण टोटल जो एक्झामचा जो फॉर्मॅट आहे टोटल ऑनलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट कम्प्युटरचे अवेलेबल करून दिले आहेत. त्यावर तुम्ही तुमच्या नंबर ऑफ मॉक टेस्ट त्या तुम्ही देऊ शकता, त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतात. आमच्याकडे अपडेटेड प्रिंटेड नोट्स आहेत, त्याचा तुम्हाला कोणत्याही बाहेरून कोणत्याही 1ही रुपयाचं मटेरियल घ्यायची गरज नाही आहे. कॉन्ट असेल, रिझनिंग असेल किंवा इंग्लिश असेल किंवा हे जनरल जे काही करंट अफेअर्स आहे, ठीक आहे, स्टॅटिक बँकिंग, फायनान्शियल अवेअर्स आहे, याचा कोणत्याही प्रकारचं बाहेरून 1ही रुपयाची तुम्हाला नोट्स घ्यायची गरज नाही आहे. फक्त जे काही करंट अफेअर्स जे आहे ते तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करण्यात आले. बाकी कॉन्ट, रिझनिंग आणि इंग्लिशचं हे तुम्हाला मटेरियल जे आहे ते प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिलं जाईल. त्याच्यानंतर 1 वर्षाचं तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्टचं सबस्क्रिप्शन दिलं जाईल, त्यावर तुम्ही तुमच्या मॉक टेस्ट देऊ शकतात. त्याच्यानंतर पर्सनल काउन्सिलिंग देखील आहे, पूर्ण दिवसभर फॅकल्टी ते अवेलेबल असतात. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला किंवाही कोणताही डाऊट्स आला, कोणत्याही एक्झाम्पलचा सॉल्व कसं करायचं, इंग्लिशचा असेल, कॉन्टचा असेल, रिझनिंगचा असेल, तर तुम्ही त्या फॅकल्टी तिथे दिवसभर अवेलेबल असतात, त्यांना तुम्ही विचारून तुमचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर आमचा यूट्यूबवरती चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन त्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर समजा माझा दिलेला हा जो काही व्हिडिओ आहे जर तुम्हाला समजा चांगला वाटला असेल, तो आवडला असेल, तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल, तर तुम्ही माझा हक्काचं लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आमचा जो टेलिग्राम ग्रुप आहे, ठीक आहे, ह्या कमेंट ज्या काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा टेलिग्राम ग्रुपची जी काही लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करायची. त्याच्यावरती तुम्हाला सर्व जे काही बँकांचे रिक्रुटमेंट रिलेटेड असेल किंवा हे जे करंट अफेअर्सचे जे तुम्हाला डेली PDF असेल त्याच्यावर ते अवेलेबल करून दिले जातात. त्याच्यानंतर माझा एक GAचा एक सेपरेट ग्रुप आहे, ठीक आहे, GA बाय राकेश गोराणे, ठीक आहे, त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे टेलिग्रामवरती. त्याच्यावरती तुम्हाला फक्त करंट अफेअर्स रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये जे मी डेली लेक्चर्स घेतो त्याच्या PDFs त्याच्यावर मी ते अवेलेबल करून देत असतो, त्या तुम्ही त्याचा डाउनलोड करून त्या तुम्ही वाचायचे आहेत, त्याच्याने करून तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे GAमध्ये तुम्हाला मार्क्स मिळू शकतील, ठीक आहे. त्याच्यानंतर
इंस्टाग्रामवरती आम्ही अवेलेबल आहोत. ते इंस्टावरती जाऊन तुम्ही आमच्या साकार एज्युकेशनच्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला मी जे आज जे सेशन घेऊन आलं असेल ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर थँक्यू.